उपस्थित सर्वांचं मी या मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत करतो। आपले खासदार साहेब सुद्धा आलेत, ऐलानी साहेब आलेत, अनेक मान्यवर आज इथे उपस्थित आहेत। आप्पांवर प्रेम करणारी असंख्य माणसं आज इथे दिसत आहेत। या माणसांचे चेहरे आप्पांना 100% परिचित आहेत। आपण आप्पांना ओळखता, मात्र प्रश्न असा आहे की 42 वर्ष समाजकारणात असणारा एक माणूस जेव्हा हे समाजकारण करत असतो, लोकांसाठी झटत असतो, त्यावेळी त्यांना भेटलेली असंख्य माणसं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्याच्यावर मिळालेली उत्तरं आणि त्यासाठी करत असलेलं काम, हे करत असताना एक धागा नकळत जोडला जातो आणि मग तयार होतं ते अतूट नातं। आणि याच नात्यामुळे आज ही समोरची गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये। खरं तर आप्पांना आपण सगळे ओळखतो, मात्र सरपंच ते आमदार हा प्रवास सोपा नक्कीच नसणार आहे। त्याच्या आधी आप्पांना कोणती राजकीय पार्श्वभूमी होती का, हा सुद्धा अनेकांना प्रश्न आहे, नवीन पिढीला प्रश्न आहे। आपण त्याच प्रश्नांनी सुरुवात करूयात। आप्पा, आम्हाला सांगाल आपला जन्म कुठचा, आपण नेमके राजकारणात कसे आलात? प्रथम मी 42 वर्षाच्या माझ्या सुरुवातीला माझ्या या तमाम जनतेने मला घडवलं, पुढं घेऊन आता इथपर्यंत प्रवास करायला संधी दिली, त्यांना मी प्रथम नतमस्तक होतो, सर्वांचा आशीर्वाद घेतो। आणि मी माझ्या जीवनाची सुरुवात एका लहानशा गावात, जन्म, ग्रामीण भागामध्येच शिक्षण, मसा, नारिवली, मुरबाड हा प्रवास, आणि नंतर 12वी प्रकल्पामध्ये स्थलांतरित होऊन सागाव या गावाला वास्तव्याला आलो। सागाव ग्रुप ग्रामपंचायत होती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये माझं शिक्षण चालू असतानाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या। माझ्या घरातला कोणीही राजकारणात कधीच नव्हता आणि निश्चितपणे त्या गावानी एक सुशिक्षित तरुण म्हणून मला त्या ग्रामपंचायतीचं 1978 साली सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिलं आणि खरी जनतेमध्ये जाण्याची संधी माझ्या गावाने मला दिली। मी नतमस्तक होतो त्या गावाला, माझ्या जनतेला, की त्याने खऱ्या अर्थाने मला ही एक संधी दिली आणि म्हणून माझा हा प्रवास करण्याची तुम्ही सगळ्यांनी आता मला संधी दिलेली आहे। एक वेगळ्या विचारातून ज्यावेळेला आपण गावाचा सरपंच होतो, यातल्या बऱ्याचशा मंडळींना त्यातली माहिती सुद्धा कदाचित नसेल। त्या गावाला 4 गावं होती, त्यामध्ये चांदप, सागाव, पादिरपाडा आणि पाटीलपाडा। 4ही गावांना रस्ता नाही, पिण्यासाठी पाणी नाही, विजेची सोय नाही, शैक्षणिक बाबतीमध्ये शाळा नाही, अशा गावाचा मी सरपंच झालो। एक सुशिक्षित तरुण ज्यावेळेला ज्या गावाचा सरपंच होतो, त्या टायमाला त्याच्या मनातल्या भावना निश्चितपणे त्या टायमाला काय असतील, ही समोर बसलेली मंडळी सगळ्यांना त्यातला अनुभव आहे। आणि ती सुरुवात अशा प्रकारची झाली की 5 वर्षामध्ये मला एवढी चांगली संधी मिळाली। त्या गावाला विजेचा पुरवठा ताबडतोब करण्यामध्ये यशस्वी झालो। शैक्षणिक बाबतीमध्ये त्या प्रत्येक गावाला शाळा देऊ शकलो। नदीचं पाणी खोदून मडक्यामध्ये किंवा भांड्यामध्ये भरायच्या आणि आमच्या भगिनी, आमच्या माता सगळ्या पाणी भरत होत्या, त्यांना नळाने पाणी द्यायला यशस्वी झालो। रस्ता चांगल्या प्रतीचा झाला आणि त्या गावाने मला डोक्यावर घेतलं। 5 वर्षामध्ये ज्या विकासाचा एक वेगळा त्या मॉडेल त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि मी पुन्हा परत 5 वर्षांनी बिनविरोध मला गावाने परत सरपंच केलं। हा प्रवास सरपंचाचा सुरू असतानाच तालुक्याची सरपंच संघटना स्थापन केली। त्या टायमाला उल्हासनगर तालुका होता आणि मग त्या सरपंच संघटनेच्या माध्यमातून तालुकाभर फिरण्याची मला संधी मिळाली आणि तालुक्यामध्ये सुद्धा परिचित झालो। आणि आस्ते आस्ते पुढे जात असताना 3ऱ्या वेळेला सरपंच झालो, तोही बिनविरोधच झालो आणि त्या टायमाला 11 वर्षांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि 11 वर्षांनी निवडणुका लागल्यानंतर पंचायत समितीला मला तिकीट दिलं गेलं
आणि त्या तिकिटावर जनतेने तालुक्याच्या खूप मोठा विश्वास टाकला आणि मला उल्हासनगर पंचायत समितीचा सभापती म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. खरं म्हणजे सरपंच असताना केलेल्या कामाचा एक चांगला मोजमाप राज्य सरकारच्या माध्यमातून झालं. आदर्श ग्रामपंचायत म्हणून महाराष्ट्रातून त्या पंचायतीची निवड झाली होती. ज्या गावाला रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, शाळा नाही, अशा गावाचं एक मॉडेल तयार झाल्यावर त्या गावाला एक चांगला आदर्श पंचायतीचा पुरस्कार मिळाला आणि मग तो मला पुढच्या दृष्टीने फायदा झाला. इथं आमचे सगळेच नेते पण उपस्थित आहेत, त्यांना सरपंचाच्या कामांचा सगळ्यात अनुभव आहे. सभापती झाल्यानंतर निश्चितपणे पंचायत समितीच्या माध्यमातून काम करायला खूप चांगला मला स्कोप मिळाला. उल्हासनगर पंचायत समिती होती, अंबरनाथ तालुका नंतर झाला. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला स्वतःचा माझा असलेला शाळेय जीवनातला अनुभव, पहिलीपासून इंग्रजी का करावं यासाठी एक प्रयत्न असा केला की आम्ही जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी 7वी पर्यंत आम्हाला इंग्रजीचा कधी धड पत्ताच नव्हता आणि 8वीला गेल्यानंतर इंग्रजीला खूप अडचणी निर्माण मुलांना होत होत्या. त्यामुळे पहिलीपासून त्या मुलांना त्याची जर ओळख झाली तर 8वीला ती मुलं जिल्हा परिषदचे आमच्या प्रगती करू शकतील. म्हणून जिल्हा परिषदच्या शाळांच्या मध्ये पहिलीपासून इंग्रजी पंचायत समितीमध्ये आम्ही आमच्या तालुक्यामध्ये सुरुवात केली, नंतर जिल्ह्यामध्ये सुरुवात केली. त्याच्यावर टीका झाल्या, खूप विधानसभेत सुद्धा प्रश्न गाजले, पण आम्ही थांबलो नाही. कैलासवासी रामकृष्ण मोरे हे शिक्षण मंत्री होते, त्यांनी तो विषय मनावर घेतला आणि राज्यामध्ये पहिलीपासून इंग्रजी सुरू केली. त्याचं मूळ उल्हासनगर पंचायत समितीमध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एक समाधानाची बाब वाटली की ज्या इंग्रजी माध्यमामधून आपण कमी पडलो होतो ते राज्यामध्ये कुठेतरी त्याला दिशा मिळाली आणि पंचायत समितीच्या माध्यमातून वेगवेगळे काही उपक्रम करण्याची संधी मिळाली. 5 वर्षामध्ये खूप चांगलं नाव झालं. वेगवेगळ्या विकासाचे मॉडेल सुद्धा, पूर्ण तालुक्यामध्ये एकही रस्ता डांबरीकरणाचा नव्हता. केंद्राची एक योजना आली होती, त्या योजनेचा उपयोग करून घेतला. गाव, वाड्या, वस्त्या सगळ्याच डांबरीकरणाने जोडल्या गेल्या होत्या आणि त्यामुळं उल्हासनगर तालुका हा सर्व डांबरांनी जोडलेले रस्ते आहेत अशा प्रकारचं चित्र तयार झालं. आणि त्या पंचायत समितीला सुद्धा पारितोषिक मिळालं. त्या टायमाला मला 5 लाखाचं पारितोषिक मिळालं होतं आणि पंचायत समितीतून पुढं प्रवास जिल्हा परिषदेकडे गेलो. कारण म्हणजे मी आणि केंद्रीय मंत्री आम्ही जिल्हा परिषदला होते, ते पंचायत समितीला होते. फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथंशी काम करण्याची संधी ती मला मिळाली. आरोग्य आणि बांधकाम सभापती झालो आणि जव्हार मोखाडा या भागामध्ये बाल मृत्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्यावर एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली होती मला की एक चर्चेचा विषय तो जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाचा झाला होता. आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदमध्ये तो शिरकाव सुद्धा माझ्या दृष्टीने खूप चांगला यशस्वी झाला. आणि पुन्हा परत 5 वर्षांनी जिल्हा परिषद पुन्हा लढवण्याची संधी माझ्या तालुक्यातल्या जनतेने पुन्हा मला दिली. आणि त्या टायमाला बहुजन विकास आघाडी, कुणबी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस असं मिळून आमचे काहीतरी 34 सदस्य होते आणि शिवसेना आणि भाजपचे 32 सदस्य होते. खरं म्हणजे स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिघे हे माझ्याशी जिव्हाळा निर्माण झाला होता आणि नेमका मला त्याचा फायदा त्यावेळेला झाला. मला आदरणीय पवार साहेबांनी अध्यक्षपदासाठी नाव दिलं आणि दिघे साहेबांनी मला बोलवून घेऊन सांगितलं की आमचे जरी 32 सदस्य असतील तरी पण अध्यक्षपदाची निवडणूक ही तुझी बिनविरोध झाली पाहिजे. आणि पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि बिनविरोध दिघे साहेबांनी मला दिलं. खूप चांगला जिव्हाळा होता. खरं म्हणजे आजही ठाण्यात गेल्यानंतर मिसळ नाव काढलं का दिघे साहेबांची आठवण येते मला. माझ्या ऑफिसला दिघे साहेब येऊन मिसळ खात होते आणि तो क्षण आजही माझ्या पूर्ण मनामध्ये असतोय. केवळ दिघे साहेब नाही तर शिंदे साहेब पण, आताचे मुख्यमंत्री आपले, हे सुद्धा दिघे साहेबांच्या बरोबर असायचे. एकनाथ शिंदे साहेब नगरसेवक होते.
एक तो वेगळा प्रवास जिल्हा परिषदचा आम्ही सगळ्यांनी काम केलं जिल्हा परिषदमध्ये. सगळ्यात चांगलं काम करायची संधी असेल तर ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिळते. त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करत असताना जिल्हा परिषद ISO व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न सुरू केले आणि एक वेगळा विचार सुरू झाला आणि जिल्हा परिषदची निवासस्थानं चांगल्या प्रकारची बांधली होती. केंद्रीय संरक्षण मंत्री आदरणीय शरद पवार साहेबांना उद्घाटनाला बोलवलं होतं. त्या टायमाला मी घोषित केलं की ISO करणार आहे जिल्हा परिषद. साहेबांनी थोडी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती, पण आम्ही यशस्वी झालो आणि ठाणे जिल्हा परिषद ही पहिली ISO जिल्हा परिषद करण्याचा मान आम्हाला मिळाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक नाव चांगल्या जिल्हा परिषदचा करण्याचं यश मिळालं. अशी त्यावेळेला सुद्धा खूप काही कामं निधी कसा घ्यावा हे खरं म्हणजे त्या टायमाला मी कैलासवासी RR आबा पाटील हे ग्रामविकास मंत्री होते आणि त्यांनी एवढ्या प्रकारचा निधी आमच्या जिल्हा परिषदकडे वर्ग करत होते की त्या टायमाला सुद्धा वाटेल तेवढा निधी या ठाणे जिल्ह्यामध्ये. त्या टायमाला आपला जिल्हा पालघर जिल्हा नव्हता, मोठा जिल्हा सगळ्यात महाराष्ट्रात होता, पण ती संधी मला खूप चांगली मिळाली आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने मला त्यामध्ये झाला. आणि विधानसभेच्या निवडणुका अध्यक्ष असतानाच लागणार होत्या, पण त्या अगोदर माझं स्वतःचं श्रद्धास्थान डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे होतं. एक वर्षाच्या अगोदर मी गेलो असताना मला सांगितलं, मी त्यांना त्यावेळेला सहज बोलून गेलो, मी आता जिल्हा परिषद लढवणार नाही आणि माझ्या स्वप्नात पण नव्हतं की मी विधानसभा लढणार आहे. एका लहानशा गावातून आलेला कार्यकर्ता ज्या वेळेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो त्याला त्याच्या पुढची स्वप्न कशीच येत नसतील, कारण ती परिस्थिती पण तशी नव्हती. कारण अंबरनाथ मतदारसंघ हा फार मोठा होता आणि या ठिकाणी आपल्या राज्याचे कामगार मंत्री स्वतः नेतृत्व करत होते, कैलासवासी साबीरबाई शेख. त्यामुळे त्यांच्या बरोबर लढणं म्हणजे कधी मनात पण नव्हतं माझ्या आलं. पण मी ज्या वेळेला रेवदंड्याला गेलो त्यावेळेला नाना स्वारींच्या तोंडातून शब्द निघाले की तुला जिल्हा परिषद लढायची नाही, तुला विधानसभा लढायची. आणि तो शब्द पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने खरा केला आणि मला पहिलं अंबरनाथला तिकीट दिलं गेलं. खरंय आप्पा, ही जी घटना घडली म्हणजे तुम्हाला रेवदंड्याला हा एक प्रकारे म्हणून आदेश मिळाला की तुम्हाला आता विधानसभा लढायची आहे, पण ही विधानसभा लढवण्यासाठी तुम्हाला तिकीट कसं मिळालं हा किस्साही आम्हाला सांगा. खरं म्हणजे मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना सगळ्या तालुक्यांच्या मतदारसंघामध्ये फिरत होतो. आम्हाला तशी मी असतील किंवा आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील असेल, आमची जी अध्यक्षपदाची कारकीर्द होती ती आजही जिल्हा परिषदमध्ये आठवणीने लोकांना आहे. आम्ही खूप फिरणारी माणसं आणि तो एक वेगळा विचार ज्या वेळेला होता त्या टायमाला मला पवार साहेबांनी अगोदर 6 महिने मला सांगितलं होतं की प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी करून उमेदवार कोण असावा अशा प्रकारचं सर्व डाटा घेऊन तुम्हाला दिल्लीला एकदा येऊन सगळी माहिती द्यावी. मी त्याची सर्व माहिती घेऊन गेलो. त्यावेळेला 24 मतदारसंघ ठाणे जिल्ह्यामध्ये होते. सगळ्या मतदारसंघांच्या मध्ये कोण असावं हे सगळं चित्र मी त्यांच्या समोर ठेवलं आणि 24वं नाव घेतलं होतं अंबरनाथ मतदारसंघाचं. तिथं नाव घेत असताना मी त्यांना एकच सांगितलं, या ठिकाणी जर सुशिक्षित उमेदवार दिला तर लढत होईल, जिंकेल किंवा हे काही सांगता येत नाही, पण अंबरनाथ मतदारसंघामध्ये सुशिक्षित मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि एखादा सुशिक्षित उमेदवार जर आपल्याकडे मिळाला तर मला वाटतं सगळ्यात चांगली लढत आपली तिथं होईल, न पेक्षा तिथं जिंकणं अवघड आहे. मला त्याच टायमाला पवार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीचं सगळी माहिती घेतली आणि मला सरळ स्पष्ट सांगितलं, कोणालाही सांगायचं नाही, अंबरनाथ मतदारसंघात तुला लढायचे आहे. आणि मग माझं स्वतःची सगळी धावपळ सुरू झाली, कारण माझं काही तो विषय पण नव्हता की मी विधानसभा लढणार आहे. पण ही जी माझ्या समोर जनता बसलेली आहे याला खरं म्हणजे नतमस्तक होणं निश्चितपणे गरजेचं आहे. बैलगाड्या जुंपून, त्या टायमाला रस्ते नव्हते, साधनं नव्हती, वाहनं नव्हती. माझ्या ग्रामीण भागातली जनता त्या टायमाला बैलगाड्या जुंपून काही ठिकाणी प्रचाराला जात होती. साधी वाहनं होती
आणि गावागावांच्या भागाभागामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने एक संधी त्यांनी दिली आणि विधानसभेमध्ये एक खूप मोठा चांगला संघर्ष होऊन साबीरबाईंच्या विरोधात मी विजयी झालो आणि मी आमदार झालो. खरंय. आपण ही पहिली 5 वर्ष होती आपल्या आमदारकीची आणि आपली अभ्यासू वृत्ती काय आहे हे आपल्याशी बोलताना कायम जाणवतं. खरं तर अनेक दौरे होतात, राजकीय दौरे परदेशामध्ये, आणि त्याच्यावर टीका सुद्धा होत असते. आपण सुद्धा स्वित्झर्लंडला गेले एका अभ्यास दौऱ्यासाठी. आता अभ्यास दौरा म्हणलं की जनरली फिरणं ही कॉन्सेप्ट असते. म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की हे मंत्री संत्री जातात फिरून येतात. तसं नसतं. ते अभ्यास करत असतात हे आपण दाखवून दिलं. तिथे जाऊन फ्युनिक्युलर रेल्वेनी प्रवास केला आणि ती अंबरनाथला आणण्याचं धाडस आपण केलं. ते नेमकं कसं घडलं आपण? खरं म्हणजे आम्ही 54 आमदार युरोपच्या टूरवर शासनाने पाठवलं होतं, विधिमंडळाने पाठवलं होतं आणि खूप उत्साहात आम्ही गेलो होतो सगळेजण. जवळ 21 दिवसाचा प्रवास होता आमचा. 3 दिवस स्वित्झर्लंडला राहिलो. पहिल्या दिवशी आम्ही त्या फ्युनिक्युलरनी वर गेलोच, बर्फाच्या मधून ती गाडी गेली आणि मनात आलं की मलंगडला जर ही गाडी आपण फ्युनिक्युलर घेतली तर सहज अंतर फार कमी आहे, 1.5 किलोमीटर 1.25 किलोमीटरचं अंतर आहे. इथं 11-11.5 हजार फुटावर नेलेली आहे त्यांनी. त्यापेक्षा आपण सगळ्यांनी हा प्रयत्न जर केला तर मला वाटतं मी यशस्वी होईन. आणि मी त्या माझ्याबरोबर आमच्याबरोबर असलेले शासकीय जे अधिकारी होते विधिमंडळाचे त्यांना विनंती केली की याचं मला प्रेझेंटेशन पाहिजे. त्या कंपनीने आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजताचा टाइम स्वित्झर्लंडला दिला. 3.5 तास प्रेझेंटेशन मी घेतलं. एकही आमदार माझ्याबरोबर कोणी आला नव्हता, कारण स्वित्झर्लंड पाहण्यासारखं त्यांना एवढा आनंद वाटत होता की फ्युनिक्युलरमध्ये त्यांना काही महत्त्व वाटलं नाही, पण मला त्याचं महत्त्व वाटलं. मी त्याच्या शिड्या नकाशे हे विकत घेतले आणि निघून आलो. मला सगळ्या प्रवासामध्ये माझे सगळे आमदार मला चिडवत होते की आता आपण फ्युनिक्युलरनी मलंगडला जाऊ. मी काही बोललो नाही. तिकडनं आल्यानंतर PWDच्या त्याच्या माध्यमातून भुजबळ साहेब त्यावेळेला मंत्री होते आणि विलासराव मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे हा प्रस्ताव दिला. अजितदादांनी मला त्याच्यामध्ये खूप चांगलं सहकार्य केलं. तेव्हाही खूप लांबला होता मंजुरीचा प्रस्ताव, कारण इको सेन्सिटिव्ह झोन होता आणि इको सेन्सिटिव्ह झोन सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय निघत नव्हता. 2.5 हेक्टर जागा मला हवी होती. मी सुप्रीमपर्यंत गेलो, ती जागा जिंकली, आपल्याला जागा मिळाली आणि फ्युनिक्युलर मार्गी लागली. मतदारसंघ बदलला आणि फ्युनिक्युलर थांबली होती. पुन्हा आता शिंदे साहेब आल्यानंतर फ्युनिक्युलर सध्या येत्या 15 दिवसामध्ये पूर्णत्वात जाईल आणि ती फ्युनिक्युलर खरं म्हणजे देशातली पहिली फ्युनिक्युलर आणण्याचा मान मला मिळाला होता आणि खूप चांगला प्रोजेक्ट तो त्या ठिकाणी झाला. त्यानंतर खरं म्हणजे वणीला भुजबळ साहेबांनी तो प्रकल्प नेला. तो लवकर पूर्ण झाला कारण तिथे अडथळे आले नाहीत आणि म्हणून मलंगडची अजून थांबली होती ती आता मार्गी लागेल आणि चांगला प्रकल्प आपल्या भागामध्ये उभा राहतोय. खरं म्हणजे मनापासून स्वागत केलं पाहिजे. आपण कधी त्याच्यामध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल खूप अडचणीच्या माध्यमातून तो प्रकल्प आपण यशस्वी केलाय आणि त्या पद्धतीने यशस्वी झालो. आपा खरंय तुम्ही म्हणतात असं की खरं तर हा प्रकल्प इथे झाला असता तर पहिला फ्युनिक्युलरचा मान आपल्या मतदारसंघात येण्याचा आपल्याला बहुमान मिळाला असता. मात्र दुर्दैवाने हे शक्य झालं नाही. मात्र पहिल्या 5 वर्षानंतर आपला मतदारसंघच बदलला. म्हणजे आपण जी स्वप्न अंबरनाथ मतदारसंघाकरता पाहिली होती ती तशीच राहणार होती आणि आता तुम्हाला मुरबाड विधानसभा मतदारसंघात यायचं होतं. नेमकं काय त्यावेळेला मनात विचार होते? खरं म्हणजे विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीच्या नंतर विधानसभा पूर्ण मतदारसंघ बदलले. अंबरनाथचं विभाजन झालं, अंबरनाथ रिझर्व्ह झाला, कल्याण पूर्व ओपन झाला, कल्याण ग्रामीण झाला. कल्याणच्या भागामध्ये काही आपला भाग अंबरनाथचा गेला आणि बदलापूर आणि बदलापूर ग्रामीण वांगणीपासूनचा हा मुरबाडला समाविष्ट करण्यात आला. मुरबाडला समाविष्ट करण्यात आल्यावर मी तिकीट मागत असताना मुरबाडमध्ये मागितलं, पण मला त्यावेळेला विरोध होत होता. मला कल्याण पूर्वमध्ये लढायला सांगत होते. मी पवार साहेबांना विनंती केली की माझं बदलापूर गाव हे मुरबाडमध्ये येतंय. बदलापूर ही माझी कर्मभूमी आहे आणि मुरबाड ही माझी जन्मभूमी आहे. कर्मभूमी आणि जन्मभूमीची सांगड जर घातली तर मला वाटते मला समाधानकारक तिथं काम करता येईल
आणि म्हणून मला इथं तिकीट द्यावं आणि मला त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं. सगळ्यात महत्वाचं एक आहे आप्पा की आता कर्मभूमी आणि जन्मभूमी याच्याशी सांगड घालून तुम्हाला काम करायचं होतं. मात्र यापूर्वी आपण ज्या कामाच्या काय म्हणू आपण कामाचा एक वेग जो पकडला होता, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आपण घेतलेले प्रत्येक निर्णय आजही नावाजले जातात, त्या त्या निर्णयांचा उल्लेख होतो. अनेक योजना आमदारांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या डोक्यात असतात, पण त्या प्रत्यक्षात उतरायला खूप वेळ लागतो. आपल्याकडे मात्र तसं होत नाही. आपण जी योजना ठरवता ती प्रत्यक्षात उतरते. मग अनेकांना कारणं असतात की निधी मिळत नाही किंवा योग्य ती दखल अधिकारी घेत नाही, त्याला योग्य तो सपोर्ट करत नाहीत. आपल्या बाबतीत तसं होत नाही. हे आपण कसं सगळं घडवून आणता? खरं म्हणजे ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये काम केलंय, ज्यांनी पंचायत समितीमध्ये काम केलंय, पंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये काम केलंय, त्यांना योजना सांगण्याची आवश्यकता लागत नाही. पूर्ण राज्याचा बजेट अर्थसंकल्प कसा होतो, कुठून निधी येत असतो, कोणत्या हेडनी घेतला पाहिजे, याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर निधी कधीच कमी नसतो. आम्ही निधी अर्थसंकल्प झाल्यावर, इथं माझे काही सहकारी पण आहेत, बऱ्याच जणांचा प्रस्ताव करताना जवळजवळ 7-8 महिने जातात. माझी पद्धत आहे, मी ज्या दिवशी बजेट मंजूर होतो त्याच्या 2 ते 4 दिवसामध्ये मतदारसंघातले सगळे प्रस्ताव माझ्या मंत्रालयात पोहोचलेले असतात आणि बरोबर त्या टायमाला कट लावलेला नसतो. त्यामुळे कट न लावता प्रस्ताव गेले तर पहिल्या सुरुवातीला मंजुरी फटाफट मिळते. खरं म्हणजे आमचे कुमारभाई इथं बसलेले आहेत, ते पण मला कधी कधी सांगत असतात, कट न लावता जर आपले प्रस्ताव व्यवस्थित जर गेले, अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वय चांगला असेल, तर मला वाटतं निधी कधीच कमी आम्हाला पडला नाही. माझ्या मतदारसंघात तर कधीच नाही. एकदा तुम्हाला मी सांगेल, गोपीनाथ मुंडे साहेब, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, मी अंबरनाथचा आमदार असताना भुजबळ साहेब PWD मिनिस्टर होते आणि एका बजेटमध्ये किमान 10-12 पानावर फक्त अंबरनाथ 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 सगळी लाईन लागून कामं होती आणि बजेटवर मुंडे साहेबांचं वक्तृत्व खूप जबरदस्त. त्यांनी भुजबळ साहेबांच्यावर जी टीका केली होती, मी सभागृहात होतो, की 288 आमदारांच्यात फक्त अंबरनाथचाच आमदार लाडका का, हे त्या टायमाचे सभागृहातले त्यांचे जे वक्तव्य होतं, भुजबळ साहेबांच्याही लक्षात नव्हतं आलं का काय झालंय. मग त्यांनी ते बजेटचं पुस्तक दाखवलं आणि सगळी पानं वाचून दाखवली. सगळी कामं म्हणे अंबरनाथला गेलेत आणि बाकीच्या आमदारांच्याकडे निधीच गेलेला नाही. हे असं का घडलं? आणि खूप मोठी टीका भुजबळांच्यावर झाली होती. सांगण्याचा हेतू असा आहे, मग नंतर मी शिकलो जरा. एका पानावर माझी कामं कधीच नसतात. आता सांगायला नाही पाहिजे, अख्ख्या पुस्तकामध्ये माझं वर्ध्याच्या जिल्ह्यामध्ये पण माझी 2-4 कामं असतात, नागपूरच्या जिल्ह्यामध्ये पण माझी 2-4 कामं असतात, फक्त तिथं ठाणे मुरबाड, पण ते कोणाच्या लक्षात येत नाही आणि हे सगळं पुस्तक कोणी वाचत नसते, ठाणे जिल्हाच बघत असतात. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या काही बहुतेक ठिकाणी नावं, 4 नावं या जिल्ह्यात, 4 नावं त्या जिल्ह्यात, आणि निधी आपोआप बरोबर वळवला जातोय आणि यशस्वी होत असतोय. आपण जनतेला तेच पाहिजे, कामं होत आहेत, विकास दिसतोय. सगळ्यात महत्वाचं आपल्या या 19 वर्षाच्या कारकिर्दीतलं काम जे होतं ते बारवी धरणाची उंची वाढवणं आणि त्यात विस्थापित झालेल्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे होईल याची काळजी घेणं. हे नेमकं तुम्ही कसं साध्य केलं? कारण या विस्थापितांना योग्य न्याय आपण मिळवून दिलात आणि जनरली आपण पाहतो की धरणात विस्थापित झालेल्यांचे प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असतात. आपल्या बाबतीत तसं घडलं नाही. काय नेमकं यामागचं कारण आहे? खरं म्हणजे बारवी प्रकल्पग्रस्त मी स्वतःच आहे. माझं गाव पुनर्वसनमध्ये आलेलं आहे आणि त्या पुनर्वसनाच्या माध्यमातून मला स्वतःला खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या. मला काही आम्हाला तिथं न्याय मिळाला नव्हता आणि तोच प्रश्न, त्यामुळं बारवी मार्गाला लागत नव्हतं. बारवीचं धरण थांबलं होतं आणि नेमकंच मुरबाडचा आमदार झालो आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला ती संधी चांगली मिळाली आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन करायला सुरुवात केली. प्रत्येक गावात जाऊन बैठका घेतल्या आणि मग त्यांच्याकडून सगळे सविस्तरपणे समजून घेतलं आणि आम्ही काही खासदार साहेब असतील, मी असेल, आम्ही बैठका घेतल्या आणि एकदा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक लावली
आणि त्या बैठकीमध्ये पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावले. केवळ पुनर्वसनाचे नाही तर त्याबरोबर 1204 कुटुंबांना प्रत्येक घरटी नोकरी मिळावी. नोकरी जर लागत नसेल तर त्यांना 10 लाखाचं पॅकेज द्यावं, असा निर्णय झाला आणि धरणाचा मार्ग सुकर झाला. आज जर 12वी धरण झालं नसतं तर ठाणे जिल्हा, नवी मुंबई, आमचं अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, मीरा भाईंदर या सगळ्या शहरांची परिस्थिती पाण्याच्या बाबतीमध्ये गंभीर झाली असते आणि 12वी धरण मार्गी लागलं. खरं म्हणजे धरणं ज्या वेळेला करायचे असतील ना त्या टायमाला प्रथम पुनर्वसन आणि मग धरण ही भूमिका जर राज्याने घेतली तर मला वाटतंय आता शहरीकरण एवढं मोठ्या प्रमाणात वाढतंय की पाण्याच्या खूप मोठ्या टंचाईला सामोरं आपल्याला जावं लागतंय. आणि या टंचाईवर जर मात करायची असेल, आता माझ्याकडे शाई आणि काळू धरण आहे, कर्जत तालुक्यामध्ये पोशीर आहे, अडचणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. शाही धरण हे होणारच नाही, आमचा सगळ्यांचाच, आमच्या नागरिकांचा त्याला विरोध आहे. काळूच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा विरोध आहे. पण पहिलं पुनर्वसनचं जर त्यांनी व्यवस्थितपणे मान्यता दिली, कारण आज महापालिकांना जर पाणी पाहिजेत असेल तर ते आमच्या गावाचं विस्थापीकरण जे होतंय त्यांना जर चांगलं पुनर्वसन झालं, त्यांना जर काही चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या तरच त्या धरणांचे प्रश्न मार्गी लागतील. आणि म्हणून मग काळू असेल, शाही असेल, शाही तर होणारच नाही, पण काळूचा सुद्धा जर विचार कधी करायचा असेल तर पहिल्यांदा त्या पद्धतीने गेलो तरच ते होऊ शकेल. पोशीर वगैरे ही धरणं आहेत ही खूप अडचणीची आहेत, कारण मी स्वतः त्या महामंडळाचा अध्यक्ष होतो, मला माहिती आहे त्यामध्ये काय अडचणी त्या होणारच नाहीयेत. कितीही प्रयत्न केले तरी अडचणी या दूर होणार नाहीत. मग त्यासाठी पर्याय असा आहे की बारकी धरणं होणं गरजेचं आहे. जसं आम्ही मुरबाडमध्ये 8-10 ठिकाणी 8-10 MLD पाण्याची बारकी धरणं प्रस्तावित केली आणि त्याला मार्गी पण लावलेत. वन खात्याचे प्रश्न त्यातले निकाली जवळजवळ निघालेत. पुनर्वसन नाही, काही दुसरा खर्च नाही, चांगल्या प्रकारचं पाणी साठवलं तर मला वाटतंय मोठ्या धरणासारखं एखाद्या तालुक्यामधून सुद्धा पाणी उपलब्ध होईल आणि चांगल्या प्रकारचं जनतेला पाणी उपलब्ध मिळेल आणि चांगला त्याचा उपयोग होऊ शकेल. खरंय. मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की आप्पा तुम्ही सांगड कशी घालता, म्हणजे अधिकारी, निधी याच्यातनं हा प्रश्न मार्गी कसा लावता. हे विचारण्याचं कारण हे होतं की आप्पा ज्या मतदारसंघात काम करतात त्या मतदारसंघात वेगवेगळ्या शासकीय, प्रशासकीय संस्थांमध्ये, यंत्रणांमध्ये काम करणारे अधिकारी जर आपणसोबत काम करून गेले, त्यांची बदली जरी झाली तरी तिथले प्रश्न घेऊनही ते आपणकडे येतात. याचं एक उत्तम उदाहरण शेगावचं आहे. मला आप्पा तुमच्याकडनं ते ऐकायचं आहे. खरं म्हणजे मी शेगावला दरवर्षी जात असतो. नागपूरच्या अधिवेशनच्या वेळेला शेगावला माझी फेरी येत असते. इथं आता ते आज खरं म्हणजे मुख्याधिकारी शेगावला जे होते ते आज इथेचे कार्यक्रमाला आलेले आहेत, कुठं असतील बसलेले. त्यांनी मला त्यावेळेला संस्थेच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक करून दिली. त्यांची योजना रखडली होती, त्या योजनेला त्यांना खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि त्याला मंजुरी मिळतच नव्हती. आणि शेगावचा पाण्याचा प्रश्न यात्रेकरूंसाठी सुद्धा भाविकांना खूप त्रासदायक होता. मी त्या टायमाला पाटणकर म्हणून मुख्य अधिकारी होते, ट्रस्टी, आणि त्यांची एक अजितदादांच्या बरोबर नागपूरला बैठक लावली आणि त्या योजनेला त्या टायमाला 57 कोटीच्या योजनेला आपण मान्यता घेतली आणि जवळजवळ खूप लांबून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्यासाठी अजितदादांनी त्याला प्राधान्य दिलं. न होणारी योजना पूर्ण झाली आणि मग शेगावच्या पाण्याचा खरा प्रश्न सुटला. अगदी महत्त्वाचा विषय तो. खरं म्हणजे ते आले ती तशी त्यांनी पण त्याच्यावर एक मला त्याचसाठी खरं म्हणजे ते आज इथंशी आले असतील. खूप चांगल्या प्रकारचं ते नियोजन झाल्यामुळं आपल्याला ते तशी पाणी मिळू शकलं. अशी शेवटी कुठेही असेल तरी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि आम्हाला जर काम करता येत असेल तर त्या माध्यमातून आम्हाला पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरंय. आणखीन एक आप्पा महत्वाचा विषय असा होता की आपण ज्या योजना विशेषतः राबवल्या त्या पुढे राज्यांनी अडॉप्ट केल्या अशी काही उदाहरणं आहेत. विशेषतः लेक लाडकी सारखी योजना असेल, ती योजना तुम्ही पहिले मुरबाडमध्ये राबवलीत आणि मग ती राज्यांनी अडॉप्ट केली. त्यानंतर शासकीय योजनांची जत्रा ही एक योजना होती जी आज आपण पाहतो शासन आपल्या दारी नावानं आज राज्याने अडॉप्ट केलेत. तर ही जी संकल्पना होती ही नेमकी आपल्या विचारांमध्ये कशी आली. राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या यात्रेला आले होते
लाखो लोकांना आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्या योजनेतून 4 दिवस पूर्ण कार्यालय स्थापून त्यांना त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था केली होती आणि एवढा चांगला रिझल्ट मिळाला होता आणि मिळतोच की लोकांची वर्षभराची कामं या शासकीय योजनांच्या जत्रेतून मार्गी लागतात आणि मोफत मार्गी लागतात. त्याचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला झाला की आम्ही या योजना करत असताना नंतर मग आम्ही तालुक्याच्या ठिकाणी करण्याच्या ऐवजी जिल्हा परिषदच्या गटवाईज करायला सुद्धा सुरुवात केली. अजूनही त्याचा चांगला रिझल्ट मिळाला. पुन्हा आता सरकार आलं आणि शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसजींनी यांनी या योजनेचं मुरबाडचं पॅटर्न अशा नावाने तो GR काढला गेला. फक्त मुरबाडचं पॅटर्न होतं शासकीय योजनांची जत्रा आणि आता महाराष्ट्र सरकारने नाव त्याला दिलंय शासन आपल्या दारी. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जो उपक्रम आहे तो मुरबाडपासून उत्पन्न झाला आणि महाराष्ट्राला तो आदर्श झाला आणि एक चांगल्या प्रकारचं ज्या राज्याला सुद्धा एक त्याचं समाधान मिळालं. असे खूप काही आहेत उपक्रम आम्ही केलं पाहिजे. असे काही चांगले प्रकल्प आम्ही जर आणले तर त्याला राज्याला दिशा मिळते, राज्य स्वीकारते. कारण शेवटी राज्यात सुद्धा काही नवीन करता यावं ही भूमिका आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये मांडली पाहिजे. एक आणखीन महत्वाचा उपक्रम असं म्हणूया आपण सुरू केला तो कन्यादान हा जो उपक्रम आहे. तर हे नेमकं कसं तुमच्या डोक्यात आलं की आपण ज्या अशा मुली आहेत ज्या अनाथ आहेत किंवा ज्यांना शक्य नाही अशांचं कन्यादान करावं? खरं म्हणजे आम्ही कोणी सगळेजण इथं असतील उपस्थित, दुःखद घटना झाली तर 10-11 दिवसामध्ये बसायला जात असतो. बापसाई या गावी एका टेंबेंच्या कुटुंबामध्ये एक निधन झालं आणि त्या मातेचा त्या ठिकाणी दुःखद प्रसंग तिच्यावर आला. मी बसायला गेलो होतो. त्या मातेने रडता रडता सांगायला सुरुवात केली की साहेब या मुलीचं यावर्षी आम्ही कन्यादान करणार होतो पण कन्यादान करणारच नाही. आता माझ्या मुलीचं कन्यादान कसं होईल? हे रडताना ज्या महिला बोलल्या त्या टायमाला त्या मातेच्या डोळ्यातले अश्रू मला स्वतःला वाटलं हा प्रसंग किती गंभीर आहे. मी ते पूर्ण माझ्या मनामध्ये ठेवलं आणि त्या मुलीचं लग्न जमलं आणि जमल्यानंतर मला जसं माहिती मिळाली मी त्या मातेला भेटायला गेलो आणि तिला सांगितलं की या मुलीचं कन्यादान मी करणार आहे. मी ज्या वेळेला कन्यादानला आम्ही दोघं नवरा बायको दोघे गेलो आणि बापसाईला कन्यादान करताना कन्यादान झाल्यानंतर आमच्या गळ्यात गळा घालून ती मुलगी पण आणि आई पण रडली आणि खऱ्या अर्थाने जिव्हाळा जो आहे तो मला कळला. आणि ती योजना आमदार कन्यादान योजना या नावाने मी ती सुरू केली. दरवर्ष खरं म्हणजे मी भाग्यवान आहे असा की दरवर्ष 125-150 आमदार मला जावई मला मिळतात. कोणालाच जावई नसतील एवढे दरवर्ष. आणि तुम्हाला ही सांगतो जर मी कन्यादानला गेलो तर त्या मुलाच्या कानामध्ये अस्तिच सांगत असतो या मुलीचं कन्यादान मी केलंय. उद्या जर तिला काही त्रास झाला तर बाप मी आहे. हे ज्या वेळेला मनात येतंय त्या टायमाला त्या मुलीच्या मनात एक अशी ताकद तयार होते का मला कोणीतरी आधार आहे. आणि ते खूप मोठं. आणि दुसरंही करतो आम्ही त्याच्यात की त्या सगळ्या मुलींना आणि त्या मुलांना माझ्या वाढदिवसाला 19 सप्टेंबरला माझ्या घरी बोलून आम्ही साडी चोळी त्यांना कपडे देऊन त्यांचा जावई म्हणून आम्ही एक स्वीकार करतो. खूप मोठं मनापासून ते काम करतोय. केवळ करत नाही तर मी तर माझ्या जीवनातलं असं ठरवलेलं आहे. मी कधी कधी आमच्या कार्यकर्त्यांनाही बोलत असतो मी ज्या वेळेला थांबेन त्या टायमाला प्रत्येक मुलीकडे एक दिवस जरी राहायला गेलो तरी माझं आयुष्य पूर्ण होईल. एवढ्या मुली माझ्या आहेत याच्यामध्ये. तर निश्चितपणे त्या मुलींना आनंद वाटेल का माझं कन्यादान ज्यांनी केलंय तो पालक माझ्याकडे आलेला आहे आणि माझं सुद्धा जीवन सगळ्यात सुखात जाईल त्याच्यामध्ये. हे कुठेतरी एक समाजामध्ये बांधिलकी म्हणून आम्ही काहीतरी केलं पाहिजे आणि तीच बांधिलकी खऱ्या अर्थाने जपली. खरं तर तुम्ही म्हणलात की तुमचं भाग्य थोर आहे की तुम्हाला 150 जावई मिळाले. त्या जावयांचं भाग्य थोर आहे की त्यांना असा सासरा मिळालाय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की यातनं एक गोष्ट नकळतपणे घडते. जसं आप्पा म्हणाले की मी हळूच जाऊन त्या जावयाच्या कानात सांगतो की तुझा सासरा मी आहे. पण यामुळे होतं असं की अनेक हुंडाबळीचे प्रकार असतात किंवा जाच असतो
तो आपोआप थांबण्याची ही सुरुवात होऊ शकते आप्पा. निश्चितपणे. खरं म्हणजे ते कन्यादान करत असताना ते कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे मी कधीच पाहिलेलं नाही. त्या मुलीला वडील नाहीत हे जेवढ्या ज्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात माहिती होतंय त्यांची मला जी पत्रिका येते ताबडतोब मी त्याची नोंद घेत असतो आणि तो प्रयत्न करत असतो. आणि एक ते वेगळं नातं जिव्हाळा तयार झालं. आता मला कोणालाच सांगायलाच लागत नाही, बरोबर माझ्याकडे ते सगळे येतात आणि पद्धतशीरपणे सिस्टीमने सगळं जातंय. चुकून मला जायला मिळाला नाही तर मी त्या भागातला माझा प्रमुख कार्यकर्त्याला पाठवतो किंवा घरातला आमच्या कोणाला तरी पाठवतो आणि कन्यादान करून घेतो. आपणकडे जशी विकासाची दृष्टी आहे तशीच मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची दृष्टी सुद्धा चांगली असावी यासाठी आपण एक महत्वाचा उपक्रम सुरू केला होता आणि तो म्हणजे नेत्रचिकित्सा. आपण आज या नेत्रचिकित्सेच्या आपल्या उपक्रमाने एक व्यापक रूप घेतलंय, त्याबद्दल आम्हाला सांगाल. 1992ला आम्ही बदलापूरच्या रुग्णालयामध्ये कॅम्प सुरू केला होता आणि त्याला चष्म्याचे आम्ही 15 रुपये घेतले होते आणि 15 रुपयाप्रमाणे चष्मे दिले, तपासण्या केल्या होत्या आणि त्यांना नंबर मोतीबिंदू झाला असेल तर त्यांचं ऑपरेशन करायला पाठवत होतो. ते वाढता वाढता वाढत गेलं आणि ते मोतीबिंदू किंवा चष्मे हे असते असते आम्ही मोफत द्यायला सुरुवात केली. मोफत द्यायला सुरुवात केली. कार्यकर्ता एकदा दोनदा कॅम्पला येत असतो, सतत येत नाहीत. हे सांभाळणं फार अवघड होतं. त्यावेळेला मला एक कार्यकर्ता भेटला आणि त्याने सांगितलं की मी ही सेवा करू शकेन. तो काही फार मोठा नव्हता, एक तरुण पोरगा होता, त्याचं नाव आहे साकीब गोरे. त्यांनी ते स्वीकारलं आणि आज तुम्हाला मला अभिमानाने सांगायला लागेल हजारो लोकांचे जेवढे मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेत ना ते त्याच्यामार्फत होतात. एक मोठ्या प्रमाणात त्याला दिलासा दिला जातो. चष्मे, लाखो चष्मे, मला वाटते माझा तर अंदाजे 15 ते 20 लाखापर्यंत चष्मे गेल्या 92 सालापासून आम्ही वाटले असतील. कोणालाच सांगत नाही आम्ही, कधी कोणाच्याकडून कुठलीही प्रकारची पावती फाडली जात नाही. त्याची सेवा करण्याचं काम खरं म्हणजे त्या लोकांना, ती लोक अशी पण काही असतात घरातून उचलून नेऊन त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं जाते. त्याची बातम्या देत नाही आपण कधी नाही. आज एवढं मोठा त्याचा जिव्हाळा झालाय. त्याच्या काही डॉक्युमेंटरी तयार केल्या गेल्यात आमच्याकडून आणि त्या डॉक्युमेंटरी आम्ही काही ठिकाणी पाठवल्यात. आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी पण त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलंय. दिल्ली राज्यात देवेंद्रांच्या हस्ते त्या आपण त्यांचं उद्घाटन केलेली आहेत. जगातल्या काहीतरी 149 पारितोषिकं मिळाले त्या डॉक्युमेंटरीला. भारतातली नाही, जगातली 149 त्या डॉक्युमेंटरीला मिळाले आहेत. आम्ही त्याचा कधी गाजावाजा करत नाही, पण दुसरे त्याच्या पुढे जाऊन आता आपण करतोय. 19 रुपयाला चष्मा मिळण्याचं ठिकाण हे बदलापूर करतोय आपण. या पुढे सगळ्यात चांगला चष्मा बदलापूरला शॉपिंग मध्ये आपण व्यवस्था करतोय. ते शॉप ते एक तयार केलंय आणि त्या ठिकाणी 19 रुपयाला सर्वसामान्य कुठलाही माणूस जरी गेला, कोणीही गेला, त्याला आज पाण्याच्या बाटलीची किंमत 25 रुपये आहे, पण चष्मा जर चांगला मिळाला 19 रुपयाला तर सर्वसामान्याला त्याचा एक तो आधार होईल. आणि तोच केवळ नाही तर त्या ठिकाणी तपासण्याची सगळी साधनं आपण इथे करतोय. 4-4.5 एकर जागेमध्ये आपण डोळ्यांच्यावर संशोधन करणारी एक चांगल्या प्रकारची यंत्रणा उभी करतोय. आणि केवळ आपल्याकडचं नाही तर महाराष्ट्रातलं एक भूषण व्हावं अशा प्रकारचं केंद्र, मोतीबिंदू, चष्मा किंवा डोळ्यासाठी आजार याच्यावर एक चांगल्या प्रकारची टीम तयार केली आणि त्याचं नेतृत्व साकीब गोरे करतात. आणि मनापासून ते जनतेला त्याचा उपयोग व्हावा हीच भूमिका मतदारसंघामध्ये भविष्यामध्ये ठेवलेली आहे. कोणालाही त्रास झाला तरी त्याला मोफतच त्या ठिकाणी उपाय केला जाईल असं चित्र मुरबाडमध्ये होतं आपल्या आता. वा अप्पा, खरं तर हा अतिशय समाजोपयोगी मला असं वाटतं उपक्रम आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न होता, म्हणजे एक 10-12 वर्षांपूर्वीपासून बदलापूर हे झपाट्यानं विकसित व्हायला लागलं. त्यावेळेला सर्वसामान्य चाकरमानी होता, त्याचं स्वप्न होतं की बदलापुरात स्वस्तात घर मिळतं, हवा चांगली आहे, निसर्ग चांगला आहे, पाणी मुबलक आहे, फक्त प्रश्न होता विजेचा. लोड शेडिंगचा सगळ्यात मोठा प्रश्न बदलापूरकरांसमोर होता. आपण तो नेमका कसा सोडवलात? खरं म्हणजे बदलापूर हे तसं गाव होतं. वाढता वाढता अशा प्रकारचं शहर होतंय आता. मला
असा विश्वास आहे की अजून 1-2-3 वर्षामध्ये जनगणना जर झाली असती तर महापालिका आमची स्वतःची झाली असती. मग महापालिका जर करायची असेल तर त्याला सुविधा दिल्या पाहिजेत. मग या सुविधा काय? पहिलं लोड शेडिंगचं मुक्त करण्याचं काम आम्ही केलं की या मतदारसंघाचं बदलापूरचा किंवा मतदारसंघाचा आराखडा तयार केला. सगळी चांगल्या प्रकारची स्विचिंग मंजूर करून घेतली, ती पूर्णत्वास नेली आणि बदलापूर आपल्याला जेवढं लोड शेडिंग होतं ते मुक्त केलं. केवळ ते केलं नाही तर आत्ता सुद्धा एवढ्या मोठ्या वाढलेल्या शहराला खूप मोठी MSEBची उपाययोजना करण्याचा आपण प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये आपण यशस्वी होतोय. भविष्यातलं टाटाची सुद्धा सप्लाय आपण बदलापूरला आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना आता 10 एकर जागा आपण बदलापूरला देण्याचा प्रयत्न करतोय. टाटाचा सप्लाय पण बदलापूरला यावा, हा सुद्धा बदलापूरच्या इलेक्ट्रिकच्या बाबतीमध्ये आपण महत्त्वाचा त्याचा टप्पा घेतलाय. त्याचबरोबर केवळ त्यावर थांबलो नाही तर भिवपुरीचा सप्लाय सुद्धा आपण वांगणी किंवा गोरेगावच्या जवळ एक स्विचिंग घेऊन तो सुद्धा बदलापूरला जोडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ज्या ज्या भागातून विद्युत पुरवठा होतो त्याचा उपयोग आमच्या बदलापूर शहराला, वाढत्या शहराला व्हावा, हा त्याच्यामध्ये आपण उद्देश ठेवलाय. खरंय. खरं तर मंडळी, आता 42 वर्षांची लोकसेवा आणि 19 वर्षांची ही आमदारकीची कारकीर्द, अनेक कामं आप्पांनी केली आहेत. माझ्याकडे अनेक मुद्दे आहेत, पण हे सगळे मुद्दे घेत आत्ता आपण आप्पांची गप्पा मारायला लागलो तर मला असं वाटतं की कदाचित आजची रात्रही आपल्याला कमी पडेल. एवढे किस्से, एवढ्या घटना त्यांच्याकडे आहेत आणि ते वारंवार भेटल्यानंतर सांगत असतात. त्याच्या काही नोंदी मी आणल्या आहेत, पण आज मी ते काही विचारणार नाहीये, कारण आता राजकीय चर्चा खूप होत आहेत किंवा आपण राजकीय मुलाखत आत्तापर्यंत आप्पांचा प्रवास जाणून घेतोय. एक थोडासा विरंगुळा म्हणून मी आप्पांना रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहे, तर आप्पांनी त्याची पटापट उत्तरं द्यावी अशी आप्पांना मी विनंती करतो. आप्पा, 2च ऑप्शन असतील, त्यातला एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. तुमचा आवडता अभिनेता राजेश खन्ना की नाना पाटेकर? नाना पाटेकर. का? एक सामाजिक बांधिलकी घेऊन समाजामध्ये नाना पाटील आणि पाटेकरांनी जे काम उभं केलंय ना ते मला भावलंय. त्यामुळं नाना पाटेकर माझे आवडते विषय. आपला खरा मित्र कोण, अधिकारी की राजकारणी? अधिकारी. अधिकारी नाही, अधिकारीच असला पाहिजे, त्याशिवाय एवढी कामं पटपट होणार. स्मार्टफोन की पुस्तक? स्मार्टफोन मला कधीच आवडत नाही, पुस्तक आवडते. हो, आम्ही बघतो आपण अजून कीपॅडवाला फोन वापरतो. राजकीय वारसदार कोण, पुतण्या की कार्यकर्ता? कार्यकर्ता. चहा की कॉफी? चहा. खरं तर हा प्रश्न मी विचारणार होतो, पण आता मीच कन्फ्युज झालोय, कारण आपल्याला नेहमी कुर्त्यात पाहायची सवय आहे, पण आपण वेगळ्या वेशभूषेत आहात. जोधपुरी की कुर्ता? कुर्ताच योग्य मला. मंत्रिमंडळ की महामंडळ? कार्यकर्ता. कार्यकर्ता. शरद पवार की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस. खासदार साहेब, तुमच्या परवानगीने एक प्रश्न विचारतोय. खासदार की आमदार? आमदार. आता त्यांना विचारायची गरज काय? नाही आप्पा, काय आहे की प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला एक आकांक्षा असतात, आपल्या अपेक्षा असतात, पण कसंही लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हा प्रश्न विचारताना त्यांची परवानगी घेतली, बाकी काही नाही. माफ करा साहेब. नाही, ते कदाचित आमदार सांगेल, माझी अडचण होईल. मुरबाड की बदलापूर? दोन्ही. बदलापूर ही माझी कर्मभूमी आणि मुरबाड ही माझी जन्मभूमी. दोन्हींची सांगड मला आवडते आणि त्याला एक वेगळी दिशा मिळते. मला खऱ्या अर्थाने ताकद जर असेल तर या दोन्ही कर्मभूमी आणि जन्मभूमीची, त्यामुळे ते होते. व्हेज की नॉन व्हेज? मिक्स. 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 ठीक. मला असं वाटतं आपण या सगळ्या रॅपिड फायरची उत्तर व्यवस्थित दिली आहेत. आपलं समाधान झालंय ना? आवाज येत नाहीये? धन्यवाद. यापुढे आपण जाणार आहोत मुलाखतीच्या पुढच्या टप्प्याकडे. खरं तर आपण एवढी कामं केली आहेत, मात्र विजन 2029 अर्थात 2029चं आपांचं विजन काय हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आप्पा, सुरुवातीला आपल्या मतदारसंघामध्ये अतिदुर्गम भाग आहे आणि एक शहरीकरणाने झपाट्याने विकसित होणारा भाग आहे. आपल्या मतदारसंघामध्ये कातकरी समाजाचंही अस्तित्व आहे आणि त्यासाठी आपण काही करू पाहत आहे. फक्त मतदारसंघापुरतं नाही तर ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता ते सर्वव्यापी व्हावं अशी आपली इच्छा आहे. नेमकं ती योजना काय किंवा तुमच्या मनात त्याबद्दल काय करायचंय? खरं म्हणजे आता आपण इथं सर्वच समाजाचे लोक इथं जमलेले आहोत
देशात जेवढ्या जाती आहेत त्या जातींची लोकसंख्या वाढते, शिक्षणामध्ये प्रगती होते, व्यवसायामध्ये होते, वेगवेगळ्या माध्यमातून प्रगती होते आणि त्यामुळे समाज वाढत चाललेला आहे. तुम्ही जर याच्यावर अभ्यास केला तर कातकरी म्हणजे आदिम जमात ही नष्ट होऊ पाहते. मी त्यांच्यामध्ये लहानपणापासून वावरलेला एक कार्यकर्ता आहे. पूर्वी कातकरी समाजाचा जर एखादा गडी आला तर भिल्लासारखा दिसत होता. आज परिस्थिती ती बदलली. वाड्या नष्ट होत चालल्यात, शिक्षणाचा अभाव, लवकरात लवकर लग्न, स्थलांतरित गाव आणि व्यसनापासून पूर्ण वाहत गेलेला हा समाज, आयुष्यमान कमी झालं आणि कातकरी समाज नष्ट होण्याच्या मार्गावर चाललेला आहे. खरं म्हणजे विधानसभेत सुद्धा मी याच्यावर जवळजवळ 1 तास बोललेला आहे सुरुवातीला. त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात माहित्या पण घेतल्यात आणि या समाजाला जर वाचवायचं असेल तर माझी सरकारला पण किंवा केंद्र सरकारला पण विनंती राहील, या आदिम जमातीला, कातकरी समाजाला न्याय दिला पाहिजे. त्यांना स्थलांतरित होण्यापासून थांबवलं पाहिजे, त्यांना शिक्षणाचा दर्जा चांगला दिला पाहिजे आणि त्यांची प्रगती कशी होईल याच्यावर जर लक्ष केंद्रित केला तरच ही जात वाचू शकेल. नाहीतर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला हा समाज आम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला. आज मी त्याच्यावर काम करताना केवळ मी आता इथं काम करत नाही, राज्यात 9 जिल्ह्यामध्ये कातकरी समाज आहे आणि या 9 जिल्ह्यामध्ये माझ्या पूर्ण मी सगळ्या टीम उभ्या केल्यात आणि त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण हे केलंय. केंद्रातून सुद्धा आपण 275 जो हेड आहे त्या हेडमधून कातकरी समाजाला घरकुलं देणं, सुविधा देणं असं चांगल्या प्रकारचा प्रस्ताव आपण मंजूर करून घेतलेला आहे. आणि या राज्यातल्या 9 जिल्ह्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये अजितदादा पवार पुणे जिल्ह्याची बैठक लावतात कातकरी समाजाची. त्यांनाही माहीत नव्हतं का एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या जिल्ह्यामध्ये कातकरी समाज आहे. त्यांना खूप समाधान वाटलं आणि एक वेगळ्या प्रकारचं चित्र या समाजामध्ये उभं राहत आहे. खरं म्हणजे सगळीच माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपल्या गावात असलेला कातकरी समाज यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याला वाचवलं पाहिजे, त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत आणि त्यांना मदत केली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने एक वेगळं चित्र या समाजाच्या दृष्टीने उभं राहील. आता आम्ही मुरबाडमध्ये कातकरी समाजाचा पहिला सभापती केला. कधीच कोणी त्यांना न्याय दिला नव्हता. आम्ही त्याला निवडूनही आणला, सभापती पण केला आणि आज तोच समाजाचं काम त्या मोठ्या प्रमाणात करतोय. ही अशी उभी केली पाहिजेत कातकरी समाजातली माणसं जेणेकरून आपला समाज वाचू शकतील. या गरीब समाजाला न्याय देण्यासाठी निश्चितपणे जेवढे दिवस मला मेहनत करायला लागेल तेवढी राज्यभर मी मेहनत करणार आहे. वा अप्पा, खरं तर अशी काय म्हणतो आपण त्याला, ग्रासरूट पासून आलेला जो कार्यकर्ता असतो त्याला जी जाण असते, या जाणीवेमुळे कदाचित मतदारसंघाची एक विकासाची दृष्टी जी आज मुरबाडमध्ये आपल्याला दिसते ती आप्पांना तिथूनच मिळालेली असेल. आप्पा, जसं आपण आता अतिदुर्गम भागाचा उल्लेख केला, शहरीकरणाकडे आपण आलो तर जसं मगाशी मी उल्लेख केला की 10 वर्षापूर्वी विजेचा प्रश्न होता. आज बदलापुरात येणाऱ्या चाकरमान्यांना कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. म्हणजे रेल्वेला प्रचंड गर्दी असते, लोकलला गर्दी असते, रस्त्यानी वेळेत पोहोचता येत नाही, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. यावरती नेमकं आपलं विजन काय? खरं हे बदलापूर शहर एवढ्या झपाट्याने वाढतंय, अंबरनाथ सुद्धा वाढतंय. आम्हाला वेस्टर्नला जाण्याची इच्छा असते किंवा वेस्टर्नच्या लोकांना सुद्धा बदलापूरला घर घ्यावं असं वाटतंय, पण कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं आम्ही सगळे वंचित आहोत आणि त्यामुळं हा प्रवास होत नाही. हा प्रवास न झाल्यामुळं आमच्या शहरांच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. यासाठी आम्ही चांगला विचार केलाय. या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 14 ही अंधेरी, कांजूरमार्ग, ऐरोली, शिलफाटा, काटाई, बदलापूर अशा प्रकारचा मेट्रो 14चा प्रस्ताव मान्य केला. त्याच्या निविदा काढण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत होती, पण मध्ये सरकार बदललं आणि तो प्रकल्प थांबला. आता त्या मेट्रोला खऱ्या अर्थाने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्याला आता दिशा दिली आणि मेट्रो 14 हे बदलापूरला वरदान ठरणार आहे. त्याला कारण वेस्टर्नला जाण्यासाठी ज्या वेळेला ही मेट्रो सुरू होईल आमची बदलापूरची, त्या टायमाला बदलापूर एक अशा प्रकारचं शहर विकसित होईल की त्याच्याकडे नजर लागेल की या शहराला दिशा मिळते म्हणून. एक चांगल्या विचारातून हे घडलं पाहिजे
कारण सध्या आम्हाला रेल्वेचा ताण एवढा मोठ्या प्रमाणात आहे, खासदार साहेबांच्यावर पण खूप प्रेशर असतो त्या बाबतीमध्ये. दुसरी तिसरी चौथी मार्गिका होणार त्याच्यावर आम्ही कधीतरी स्वप्न पाहतो आणि पर्याय नसल्यामुळं आज आमच्या भगिनी प्रवास करतात त्या टायमाला आम्हाला वाटते की कधी एकदा ह्या पर्याय काही मिळतो का. आणि यासाठी रेल्वेवरचा ताण कमी करायचा असेल तर ही मेट्रो होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मेट्रो मार्गी लागते, त्याला काही अडचण नाही. DPR पूर्ण तयार झालेले, लवकरात लवकर त्याच्या निविदा निघाव्यात या वाटेवर मी आहे. निश्चितपणे ती होईल आणि त्याला केवळ ती करत नाही आपण, तर मेट्रोसाठी आपण त्या ठिकाणी 35-40 एकर जागा बदलापूरला कात्रपला देतोय आणि कार सेंटर त्याच्यामध्ये आपण घेतलेल्यामुळं या सगळ्या इतर मेट्रो ज्या रात्री मुक्कामाला येतील त्या सकाळी जाताना आमच्या बदलापूरच्या नागरिकांना त्याचा चांगला उपयोग होईल. आणि दळणवळणाच्या साधनाला मेट्रोचा आम्हाला सगळ्यात चांगला उपयोग. रेल्वेवरचा भार कमी करण्यासाठी आम्हाला ते करणं गरजेचं आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. निश्चित मिळेल. त्याच्याबरोबर खरं म्हणजे रस्त्याने आम्ही खूप लक्ष दिले. रस्त्यांच्या बाबतीमध्ये दळणवळणाचं जे आपण सांगितलं, मग मुंबईला जाणारे रस्ते असतील, वेगवेगळ्या शहरांच्यातून येणारे रस्ते असतील, हे सगळ्यात चांगले आहेत. तुम्ही आज जर आमच्या मतदारसंघातले रस्ते पाहिले, सगळे रस्ते जवळजवळ मी आता डांबर बदलापूर तर डांबर मुक्त करतोय आपण, जवळजवळ झालेलं आहे माझं. थोडंफार कुठं शिल्लक राहिलं असेल तर आम्ही शिल्लक ठेवणारच नाही, अशा प्रकारचं आमचं विजन आहे. आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळं खूप चांगल्या प्रकारचं बदलापूर शहराचा दर्जा तयार झालेला आहे. केवळ ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करून थांबलो नाही, तर त्या रस्त्यांची साफसफाई करायला मजुरांच्याकडून लागू नये यासाठी आपण स्वच्छतेसाठी 2 गाड्या आपण मंजूर करून घेतल्यात. त्या दोन्ही गाड्या माझ्या साधारण दिवाळीपर्यंत यायला पाहिजेत. त्या जर आल्या तर रात्री रस्ते साफ केले जातील, कारण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते साफ करणं एकदम इझी होऊन जातील. आणि एक पहिलं असं मला वाटतं नगरपालिका असेल वर्ग की 100% डांबरीकरण मुक्त स्वतःच्या स्वच्छतेचं मॉडेल आपण बदलापूरसाठी करतोय. आणि केवळ बदलापूरला करत नाही तर परिसरातले रस्ते सुद्धा आता आम्ही पार अगदी मालशेजच्या घाटापर्यंत तर मी गेलात तरी तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटच मिळतील. डांबरक तर मी मंजुऱ्याच घ्यायला तयार नाही. आजही माझ्याकडे असलेला निधी हा जवळजवळ त्यापैकी 90% निधी हा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्यावर जोडलाय आपण. आणि तो केवळ जोडला नाही तर ती सिमेंट कॉन्क्रीटची कामं सुरू होतात. सगळ्यात चांगले रस्ते असतील. मी तर नेहमी कधी कधी भाषणात पण सांगत असतो, कधी काही लोकांना वाटतंय माझ्या मतदारसंघाची हद्द विचारायची नाही, गाडी खड्ड्यात पडली का मतदारसंघ बदलला. ठामपणे सांगतो ना, आजही जर जनतेला कोणाला वाटत असेल की आमच्या गावचा रस्ता शिल्लक आहे तर माझी खात्री आहे की आम्ही कुठून ना कुठून तरी त्या ठिकाणी निधी टाकलेला आहे. तुमच्यापर्यंत माहिती नसेल तर ती तुम्ही घ्या. आणि मी आज 4 वर्षात हेच मी नेहमी सांगत आलोय जनतेला की तुम्ही 4 वर्षापूर्वी जर एखादा काही शब्द माझा राहिला असेल तर ते मला एक पत्र पाठवा, फोन करा किंवा SMS करा. ते काम झाल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास तुम्हाला आम्ही इथंशी दोघे समोर आहेत, समोरासमोर द्यायला तयार आहोत. कारण शेवटी आम्हाला विकासाचं मॉडेल हे काय असावं हे खऱ्या अर्थाने आम्ही शिकलेलो आहोत. आणि म्हणून सांगितलं की एक चांगल्या प्रकारचा निधी कसा घ्यावा. आजही खरं म्हणजे आमचे आमदार इथं आहेत, प्रत्येकाला 50-25 कोटी रुपये दिले गेलेत. माझ्या मतदारसंघात एकेका किती नाही मिळाले ना, या 2 आमदारांनंतर मिळाले पण नाहीत. माझ्या एका मतदारसंघात एका रस्त्यावर जवळजवळ 125 कोटी रुपये आहेत कामं चालू केलेली आहेत. अख्ख्या मतदारसंघात किमान 800 ते 1000 कोटीच्या आसपास माझी कामं मार्गी लागलेली आहेत. निधी कुठून आला एवढं विचारू नका, फक्त सभागृहात तुम्ही विचारू नका, खासदारांना विचारता येणार सभागृहात आमच्या. पण तुम्ही 3 जण इथं असल्यामुळे मला जरा थोडी भीती वाटते. निधीला काही अडचण आमच्या मतदारसंघात नाही, मागल तेवढा निधी मिळेल हाच तुम्हाला देतो. फक्त माझी जनतेला विनंती आहे का चुकून आमच्याकडून काही राहिलं असेल तर असं नको वाटायला का आम्हाला विचारलं नाही. आणि म्हणून जे जे काम सांगाल ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. ही मुलाखत आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे, मात्र एक छोटीशी विश्रांती आपण इथे घेऊयात. यापुढची सूत्र मी मिलिंद धारवाडकर यांच्याकडे सोपवतो. मगाशी आपण जी एव्ही बघणार होतो ती एव्ही बघण्याकरता खरं तर भूषणनी या ठिकाणी हा ब्रेक घेतलेला आहे. तर मी आपल्या टेक्निकल टीमला सांगतो की ही एव्ही सुरू करावी. धन्यवाद. कथोरे साहेबांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय
जिल्हा परिषदेत सदस्य आणि नंतर अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या. बदलत्या काळाची गरज ओळखून त्यांनी जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बहुमजली बांधण्याचं आणि त्यासाठी आवश्यक निधी आणण्याचं मोठं काम त्यांनी पार पाडलं. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांच्या या संकल्पनेचं कौतुक केलं. आता आमदार असतानाही शैक्षणिक क्षेत्रात ते अत्यंत उपयोगी योजना यशस्वीपणे राबवत आहेत. मतदारसंघातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य दप्तर, वह्या, पुस्तकं, चप्पल वाटप केलं जात आहे. अनेक शाळा इमारतींचं नूतनीकरण करण्यात आलं. काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं अनेक शाळांमध्ये डिजिटल शिक्षण केल्यानंतर काही महिन्यात पावसाळ्यात या रस्त्यांवर पडणारे खड्ड्यांसाठी प्रशासनाला नव्यानं करावा लागणारा खर्च, हे खर्चाचं आणि खड्ड्यांचं शुल्क काष्ट सोडवण्यासाठी मुरबाड विधानसभेचे द्रष्टे आमदार किसन कथोरे यांनी डांबर मुक्त रस्ते करण्याचा चंग बांधला. त्यातून किसन कथोरे यांनी संपूर्ण मतदारसंघात कॉन्क्रीट रस्त्यांचं जाळं उभारण्यास सुरुवात केली. शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणची ही गरज ओळखून कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली. जिल्हा नियोजन, स्थानिक पालिका, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, MMRDA, MIDC, राज्य शासनाच्या योजनातून यासाठी कथोरे साहेबांनी निधी उभारला. त्यातून मुरबाड मतदारसंघात कॉन्क्रीट रस्त्यांचं जाळं विणलं गेलं. आज मुरबाड मतदारसंघात खड्डा लागला असा रस्ता नाही आणि खड्डा लागला की मुरबाड मतदारसंघ संपला अशी जणू म्हणच प्रचलित झाली. विशेष म्हणजे महामार्गाच्या दर्जाचे रस्ते टोलमुक्त उभारण्यात किसन कथोरे साहेबांनी प्राधान्य दिलं. त्यामुळे कल्याण ग्रामीण ते थेट माळशेजच्या पायथ्यापर्यंत खड्डा मुक्त आणि टोल मुक्त प्रवास करता येतोय. रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासह रस्ते रुंदीकरण, लहान मोठ्या पुलांची उभारणी कथोरे साहेबांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड मतदारसंघ खड्डे आणि टोल विरहित झाला असून 100% कॉन्क्रिटीकरणाच्या वाटेवर असलेला मतदारसंघ अशी ओळख मिळवतोय. जनसामान्यांच्या कल्याणाची अहोरात्र आस, मनी सदैव लोकउपयोगी योजनांचा ध्यास. मतदारसंघाचा होतोय उत्कर्ष, विकास पर्व सलग 19 वर्ष. मतदारसंघात डांबरी रस्त्यांची उभारणी केल्यानंतर काही महिन्यात पावसाळ्यात या रस्त्यांवर पडणारे खड्ड्यांसाठी प्रशासनाला नव्यानं करावा लागणारा खर्च, हे खर्चाचं आणि खड्ड्यांचं शुल्क काष्ट सोडवण्यासाठी मुरबाड विधानसभेचे द्रष्टे आमदार किसन कथोरे यांनी डांबर मुक्त रस्ते करण्याचा चंग बांधला. त्यातून किसन कथोरे यांनी संपूर्ण मतदारसंघात कॉन्क्रीट रस्त्यांचं जाळं उभारण्यास सुरुवात केली. शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणची ही गरज ओळखून कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली. जिल्हा नियोजन, स्थानिक पालिका, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, MMRDA, MIDC, राज्य शासनाच्या योजनातून यासाठी कथोरे साहेबांनी निधी उभारला. त्यातून मुरबाड मतदारसंघात कॉन्क्रीट रस्त्यांचं जाळं विणलं गेलं. आज मुरबाड मतदारसंघात खड्डा लागला. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे साहेबांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय विविध प्रकारच्या कामातून येतो. त्यांनी त्यांच्या पुढाकारानं मतदारसंघात सुरू केलेल्या उपक्रमांची दखल राज्य शासनानं घेतल्याची उदाहरणं आहेत. लोकांची गरज ओळखून काम करणाऱ्या कथोरे साहेबांच्या संकल्पनेतून काही वर्षांपासून शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबवला गेला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ मिळावा हा त्यामागचा हेतू होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अभियानाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हजारो नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला. पुढे शासन आपल्या दारी ही योजना राबवताना याच मुरबाड पॅटर्नचं अनुकरण केलं. त्यामुळे राज्यभरातील लाखो नागरिकांना त्याचा लाभ होऊ लागलाय. मतदारसंघातील शेकडो विधवा महिलांच्या मुलींचं कन्यादान करणाऱ्या आमदार कथोरे साहेबांनी महिला सक्षमीकरण, सबलीकरण उपक्रमात कायम पुढाकार घेतलाय. मतदारसंघातील महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आमदारांनी यंदाच्या वाढदिवसापासून किसन कन्या जन्म स्वागत योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. महायुती सरकारनं लेक लाडकी योजना राबवून मुलींच्या हिताचा हा मुरबाड पॅटर्न आता राज्यभरात लागू केला आहे. जनसामान्यांच्या कल्याणाची अहोरात्र आस, मनी सदैव लोकउपयोगी योजनांचा ध्यास. मतदारसंघाचा होतोय उत्कर्ष, विकास पर्व सलग 19 वर्ष.
पुनश्च एकदा आमदार किसन कथोरे व भूषण करंदीकर. धन्यवाद तेली साहेब. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कृपया आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं. सगळ्यांनी बसून घ्या जागेवरती. आपला पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. आपणशी आपण संवाद साधतोय. आपण जसं आता आपण दळणवळणाचं सांगत होतात, रस्ते, मेट्रो या सगळ्याच्या माध्यमातून बदलापूर कनेक्ट होत आहे आणि हे कनेक्ट असणं अत्यंत आवश्यक असणार आहे. मात्र त्याच वेळेला जसं आता लोकसंख्या वाढत जाते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. त्या दृष्टीने आपलं काय विजन असेल? खरं म्हणजे बदलापूर शहर एवढं मोठ्या प्रमाणात वाढतंय, त्याला पाण्याची खूप गरज आहे. 12वी ज्या वेळेला पूर्णत्वास आलं त्या टायमाला MIDC बरोबर आपण 12वी मध्ये स्पेशल कोटा हा बदलापूरसाठी मंजूर करून घेतलेला आहे. केवळ कोटा करून ठेवलेला नाही, तर आपण एक चांगल्या विचारातून बदलापूर जोडण्याचा प्रयत्न करतोय. तो असा, अंबरनाथची योजना आपण आता वेगळी करतोय. अंबरनाथला भिसोलच्या जवळ जे डॅम आहे MIDCचं, नालिंबीला पाण्याचा सप्लाय देऊन नालिंबीच्या वरून अंबरनाथ शहराला योजना नवीन करतोय. आणि बदलापूर पासून अंबरनाथला आपल्या बदलापूरची जी योजना आहे ती फक्त बदलापूर शहराला ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ती योजना आता अमृत 2 मध्ये घेतलेली आहे अंबरनाथची. या कल्याण विभागाचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे सहकारी डॉक्टर किनीकर, आमची सगळ्यांची एकत्रित बैठक घेऊन ती अंबरनाथसाठी योजना करतोय आणि बदलापूरला आपण त्याच्यामधून फ्री करतोय. बदलापूरला फ्री केल्यानंतर आपण बदलापूरसाठी एक स्वतंत्र योजना घेतलेली आहे. त्यामधून आता 5 जलकुंभ घेतलेले आहेत. रिझर्वेशन आपल्या जवळ आहेत. पूर्ण फिल्ट्रेशन आपली बरीचशी तयार आहेत. उर्वरित काही अजून निधी लागणार आहे, तोही राज्याच्या निधीतून आपण घेतोय. त्यामुळे बदलापूर स्वयंपूर्ण व्हावं, पाण्यापासून एक चांगल्या प्रकारचा त्यांना दिलासा मिळावा. माझ्या बदलापूरच्या लोकांना आता सध्या खूप त्रास आहे. 5 जलकुंभांचं, मोठे जलकुंभ आहेत, आपण त्यांचं आता टेंडरही झालेले आहेत आणि ती कामं सुरू झाली तर बदलापूर पाण्यापासून सुद्धा मुक्त होईल आणि चांगल्या प्रकारचं पाणी बदलापूरला मिळेल. ज्याप्रमाणे पाण्याची गरज भविष्यामध्ये आपल्याला लागणार आहे त्याचं नियोजन आपण करताय. आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आरोग्याच्या दृष्टीनेही यापुढच्या काळात आपल्याला नियोजन करायचं आहे. आपल्या दृष्टीनं 2029चं जे व्हिजन आहे, आरोग्याच्या दृष्टीनं आपण त्याकडे कसं पाहताय? खरं म्हणजे मी अंबरनाथचा आमदार असताना दिलीप वळसे पाटील हे उच्च शिक्षण मंत्री होते. त्या टायमाला राज्याच्या कॉलेजांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत आराखडा सुरू केला होता. त्या आराखड्यामध्ये आपण अंबरनाथ, त्या टायमाला मी अंबरनाथचा आमदार होतो, अंबरनाथचा मेडिकल कॉलेजचा आराखड्यामध्ये समाविष्ट व्हावा ही त्या टायमाला आराखड्यामध्ये टाकलेली मागणी आज श्रीकांत शिंदे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी ती मान्य केली आणि अंबरनाथला मेडिकल कॉलेजचा रस्ता मोकळा झाला. तेच केवळ नाही तर इतरही कॉलेज, आर्किटेक्टचे असतील, इतर सगळ्याच प्रकारची कॉलेज असतील, ही सर्वच कॉलेज आपल्या भागामध्ये आराखड्यामध्ये टाकलेली असल्यामुळं आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपला भाग स्वयंपूर्ण व्हावा यासाठी आपण प्रयत्न केलेत. पण मी तिथं थांबत नाही. ही कॉलेज पूर्ण होऊन चालणार नाही, शिक्षण पूर्ण होऊन चालणार नाही, तर मुलांना भविष्य जर घडवायचं असेल तर आमच्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये गेले पाहिजेत. UPSC, MPSC आणि स्पर्धा परीक्षा केंद्र माझ्या मतदारसंघामध्ये मी 6 ठिकाणी केंद्र निवडलेली आहेत. म्हशाचं काम चालू आहे, 5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. मुरबाडला 5 कोटी रुपये दिलेत, गोविलीला 5 कोटी देतोय. 3 केंद्र ही होतील. त्याच्यानंतर हेंद्रेपाड्यामधलं काम सुरू झालेली आहे. शिरगाव आणि कात्रप अशी एकूण 6 आपण केंद्र उभी करतोय. ती केवळ अभ्यासिका करत नाहीत, तर त्या ठिकाणी UPSC, MPSC सेंटर आणि स्पर्धा परीक्षा केंद्र ही आपण त्या ठिकाणी समाविष्ट करून चांगल्या संस्था त्याला निवडतोय आपण. मग चाणक्य सारखी संस्था सुद्धा मला संपर्कात आलेली आहे. कल्याणची आकाश जी चांगल्या नावाजलेली संस्था आहे ती सुद्धा पुढे यायला पाहते. अशा चांगल्या संस्थांना जर दिलं तर माझं स्वप्न एकच आहे, माझ्या मतदारसंघातला मुलगा मुलगी IAS
IPS व्हावी, एखाद्या चांगल्या ठिकाणी जावीत आणि माझ्या मतदारसंघाचं नाव हे उज्ज्वल महाराष्ट्रात व्हावं, हे खऱ्या अर्थाने माझं स्वप्न शिक्षणाच्या बाबतीतलं आहे. खरं आहे, कारण आज आपण बघतो तर महाराष्ट्रभरातनं IAS IPS अधिकारी होण्यासाठी मुलं येत असतात. मात्र आपल्या ठाणे जिल्ह्यातनं विशेषतः ती संख्या थोडीशी कमी आहे. त्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आपल्याला म्हणता येईल. रुग्णालयांचा विषय जर आपण बघितला तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करताय. ग्रामीण रुग्णालयाचंही आता विस्तारीकरण होणार आहे आणि आणखीन 100 खाटांचं एक वेगळं रुग्णालय आपण प्रस्तावित केलंय. त्या दृष्टीने काय तुमचं विजन आहे? खरं म्हणजे मुरबाड आणि बदलापूर कल्याण असे 3 भाग माझे खऱ्या अर्थाने पडतात. मुरबाडला मागच्या 2 दिवसापूर्वी 100 बेडचं हॉस्पिटल आपल्या केंद्रीय मंत्री पवारताई, आरोग्य मंत्री भारती पवार यांच्याकडून प्रस्ताव आपल्याला 100 बेडची मान्यता मिळते आणि मुरबाडला केवळ महिलांसाठी एक आपण असंच प्रकारचं एक मॉडेल हॉस्पिटल उभं करतोय आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करतोय. सर्व फंड्स त्यांच्याकडून घेतोय आणि त्याची कालच मला त्याची मान्यतेचं जवळजवळ सुतोवाच झालंय. ती पूर्ण झाली तर मुरबाडचा माझा प्रश्न ट्रॉमा केअर, ग्रामीण रुग्णालय आणि हे हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारचं ते तयार होतंय. गोयलीला आपण दर्जा वाढ देतोय आणि आता वडोदरा एक्सप्रेस आम्हाला जो जोडला जातोय, वडोदरा एक्सप्रेस जोडला जातोय, त्याला समृद्धीला पण आपण त्याला जॉईन केलंय आणि आमचा कल्याण मालशेत हा नगर हायवे असं सेंटर आपण रायत्याला घेतलेलं आहे. त्याचं रायत्याला सेंटर घेण्याचा माझा त्याच्यामागचा हेतू असा आहे, त्या ठिकाणी वडोदरा एक्सप्रेसच्या नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक तिथं ट्रॉमा केअर सेंटर उभं करतोय. ते केवळ त्यासाठी नाही तर तो परिसर सगळा विकसित करण्यासाठी आपल्याला कोणालाच कल्पना नसेल 10 किलोमीटरचा तो पट्टा संपूर्ण कमर्शियल झोन करतोय. तो कमर्शियल झोन कुठपर्यंत जातोय? पोटगावच्या आमच्या वाकडी मोरी म्हणतात तिथपर्यंत, फॉरेस्टच्या हद्दीत तिथपर्यंत. जर कमर्शियल झोन तेवढ्या एरियामध्ये जर झाला तर मुरबाडच्या आमच्या नागरिकांना सुद्धा रोजगाराला लांब जायला कुठं लागणार नाही. कल्याण ग्रामीणचा पट्टा हा संपूर्ण त्याच्यामध्ये विकसित होईल आणि समृद्धीच्या जवळ खडवलीचा पट्ट्यातली 8 गावं त्याचाही त्याच पद्धतीने आपण समाविष्ट केल्यामुळं तो पट्टा पण विकसित होतोय. हा मतदारसंघ रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा आणि चांगल्या प्रतीचं रोजगार मिळावं यासाठी त्यातल्या ज्या काही महत्त्वाचे व्हिजन आहेत ते आपण वापरलेत. या देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री जे आज देशाला एक वेगळी दिशा देतात रस्त्याच्या बाबतीत, त्यांनी हे मान्य करून आम्हाला ती संधी दिली. रायत्यापासून बदलापूरचं पनवेलला जाणारा जे वडोदऱ्याचा जे माझ्या इथल्या आपल्या मागच्या बाजूनेच जातोय तो, तिथून पनवेलला जायला हार्डली 4-5 किलोमीटर अंतर राहणार आहे. या 4-5 किलोमीटर मध्ये पलीकडच्या बाजूला आपण जर पाहिलं JNPTच्या जे गोदीमध्ये साहित्य येतंय ते उतरावाला गोडाऊनच शिल्लक नाही, जागाच शिल्लक नाहीत. कधी कधी महिना एखादं जहाज उभं राहतंय कारण जागा मिळत नाही. वडोदरा आमचा बदलापूरचा टनेल पूर्ण झाला, वांगणीपासूनचा सगळा पट्टा बदलापूरचा हा JNPT वाले 100% त्याचा विकसित करतील आणि माझ्या बदलापूरच्या वांगणीपासूनचा हा सगळा भाग एक वेगळ्या प्रकारचं स्वप्न विकासाचं जे माझ्या मनात होतं ते पूर्ण होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतोय. याचबरोबर माझं अजूनही त्याच्यातलं दुसरं विजन होतं. खरं म्हणजे बऱ्याच जणांना त्यातली कल्पना नसेल. कधी कधी लोक सांगतात हा रस्ता इकडनं कसा आला. वडोदरा एक्सप्रेस हा काढला होता भिवंडीवरून, तो काढला होता कोनवरून पलीकडे नारेनवरून त्या विरार हायवेला जोडण्याचा प्रयत्न होता. गडकरी साहेबांना आम्ही तो नकाशा बदलण्यासाठी विनंती केली. तत्कालीन MMRDAचे आयुक्त RA राजीव यांनी मला ते पुढचं विजन दाखवलं की हा रस्ता जर बदलापूरवरून गेला तर तुम्ही पनवेल फार जवळ याल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यांनी तो नकाशा बरोबर बसवून दिला आणि गडकरी साहेबांच्याकडे पाठवला. माझ्या मीटिंगमध्ये तो निर्णय झाला आणि आम्हाला बदलापूर वासियांना पनवेलचं एअरपोर्ट अर्ध्या तासावर आणून टाकलं. केवळ एअरपोर्ट नाही, बदलापूरसाठी मंत्रालयामध्ये जर जायचं असेल आम्हाला तर बदलापूर वासियांना पाऊण तास ते 1 तासाच्या वर लागणार नाही. एवढा चांगलं नियोजन होतंय.
जो JNPT पासून आपला याला जातोय फ्रीवेला, त्या पुलाचं संपूर्ण काम पूर्ण होत आलंय. त्याचं आणि याचं काम हे पूर्ण झालं तर वांगणी किंवा आमचा हा पट्टा 1 तासाच्या आत मंत्रालयामध्ये पोहोचेल आणि दळणवळणाच्या बाबतीत सगळ्यात स्वयंपूर्ण आमचा भाग पूर्ण त्याच्यामध्ये होईल. तिथंच थांबत नाही आपण. या वडोदरा एक्सप्रेसच्या मध्ये माझी मागणी अजूनही पुढची आहे. विरार बदलापूर ते JNPT मेट्रो टाकावी. ती जर मेट्रो झाली तर विरार आम्हाला जवळ येईल, कनेक्टिव्हिटी वाढेल, JNPTचा पट्टा आम्हाला जोडला जाईल. या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही खूप मोठ्यामध्ये प्रगतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. मेट्रो 14 कात्रजपर्यंत आहे, ती वांगणीपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे की वांगणीपर्यंतचा तो भाग जर कव्हर झाला तर मतदारसंघ एक असं मॉडेल होईल विकासाच्या दृष्टीने की सर्वसामान्याला वाटेल की बदलापूरला माझं घर असावं. आणि घर नाही तर सगळ्या सुविधा मिळण्याचं ठिकाण असेल. बदलापूरमध्ये केवळ रस्ते दिलेत, पाणी देणार आहे, वीज देणार आहे म्हणून नाही, तर बदलापूरच्या चारी बाजूने रिंग रोडचा एक प्रस्ताव केलेला आहे. पण त्याचा DPR माझा पूर्ण झालेला आहे. हा DPR रिंग रोडचा जर झाला तर लागून असलेली गावं जी आहेत, आता सध्या आमचा जो विकास आराखडा आहे 2024ला तो आम्हाला बदलला जाणार आहे. तो बदलण्यासाठी आता सध्या विकासकांना बदलापूरला जागा शिल्लक नाहीत, रिडेव्हलपमेंटच्या मागे लागलेले आहेत. पण जर रिंग रोड झाला तर लागून असलेल्या ग्रामपंचायतीची गावं ही आम्हाला बदलापूरच्या बाउंड्रीवर असल्यावर विकसित होतील आणि खऱ्या अर्थाने बदलापूर महापालिका स्वतःच्या पायावर उभी राहील आणि एक चांगलं शहर बसवल्याचा आनंद सगळ्यात महत्त्वाचा मिळेल. अगदी खरं आहे अप्पा. पर्यटन हा सुद्धा आपल्या मतदारसंघासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे अप्पा. माळशेज सारखं एक अतिशय निसर्गरम्य ठिकाण आपल्या मतदारसंघात आहे. त्याचा आत्ताचा विकास आणि याच्या आधीचा जी परिस्थिती होती ती आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे. या पुढच्या काळामध्ये आपण माळशेजच्या दृष्टीनं काही विजन ठेवलंय का? माळशेजला खरं म्हणजे आपण बाहेरच्या देशात जातो ना, बरेचसे देश असे आहेत की पर्यटनावरच आपल्या देशाचं कारभार करतात आणि पर्यटनावर ज्या वेळेला उत्पन्न मिळतंय त्या टायमाला पर्यटन चांगलं असावं यासाठी प्रयत्न होतोय. हा प्रयत्न करत असताना माळशेजला मी चायनाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी काचेचा स्कायवॉक बघितला. 70 मीटरचा तो स्कायवॉक आहे. मी स्वतः त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न केला, मी जाऊ शकलो नाही कारण भीती वाटत होती. पण माझ्या डोक्यात आलं की हे माळशेजला होऊ शकेल. मी माळशेजला ज्या वेळेला त्याची सुरुवात केली त्यावेळेला DPR बनवण्यासाठी शासनाला विनंती केली आणि 5.5 कोटी रुपये DPR बनवण्यासाठी आपण काचेचा स्कायवॉक बनवायचा म्हणून DPR साठी एक एजन्सी नेमली आणि 5.5 कोटी रुपये त्याला दिले. त्याचा DPR माझा पूर्ण झाला. पण त्या ठिकाणी महत्वाची माझ्या समोर अडचण आली. माळशेज फॉरेस्टची जागा आहे सगळी आणि तिथेही इको सेन्सिटिव्ह झोन आहे. मग मला तिथं जागा लागते, जवळजवळ 25 एकर जागा लागते. ती जागा मिळतच नव्हती कुठं. पण मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ती जागा मिळाली. नाशिक जिल्ह्यातील एका गावाची 10 हेक्टर जागेची ऑर्डर झाली आणि काचेचा स्कायवॉक माझा मार्गी लागेल अशा प्रकारचं चित्र सगळ्यात महत्वाचं झालं. तो केवळ होणार नाही तर तो 125 मीटरचा होतोय. वा. चायनाचा जो आहे ना किंवा दुसऱ्याही देशांच्यात काही आहेत 50, 30, 40 मीटरचे, आपला होईल तो 125 मीटरचा होईल. भारतातला नाही जगातला 1 नंबरचा होईल. जगाच्या नकाशावर माझं मुरबाड येईल. क्या बात आहे. आणि केवळ नकाशावर येण्यासाठी मी प्रयत्न केला नाही तर त्या भागातल्या माझ्या आदिवासींना, त्या भागातल्या नागरिकांना रोजगाराचं एक खूप मोठं साधन त्या ठिकाणी होईल. जगातले पर्यटक येतील त्या टायमाला रोजगाराला त्या भागात कुठेही कमी पडणार नाही. व्हिजन ठेवून जर काही चांगले प्रकल्प आणले तर आपल्या मतदारसंघाचा कायापालट होतो. गटार, पाऊलवाट, रस्ते हे होत असतात. पण चांगली व्हिजन आणले तरच मला वाटतंय जनतेला कुठेतरी मदत होऊ शकते. आणि ज्या जनतेने आम्हाला घडवलंय, ज्या जनतेच्यामुळे मी आलोय, हे एवढं जे केलंय ते मी एका लहानशा गावातून आलेला माणूस जर करू शकत असेल तर हे सगळे प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी दिलेले आशीर्वाद आहेत तेच मला उपयोगी आलेत. अगदी खरं आहे अप्पा. जसा माळशेजचा हा
विषय महत्वाचा आहे. तसाच उल्हास नदीवरतीही एक वेगळं प्रकल्प आपल्या डोक्यात आहेत, तर त्या दृष्टीने आम्हाला काय सांगाल? तसं पाहिलं तर मी नशीबवान आहे. या बदलापूर गावात बाबासाहेब शिवजयंतीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आणि मला मनात आलं की बाबासाहेबांचं एखादं या ठिकाणी स्मारक उभं करावं. त्या स्मारकाची तयारी केली आणि त्या ठिकाणी जवळजवळ 4.5-5 एकर जागा आपण स्मारकाला दिली. खूप अडथळे आले, स्मारक माझं पूर्ण झालं. त्या ठिकाणी अद्यावत अशी बाबासाहेबांच्या विचाराची एक अभ्यासिकेचं काम सुरू आहे, एखाद्या महिन्यात पूर्ण होईल. बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी 35 फुटी पुतळा आपण उभा करतोय, त्याचीही मान्यता झालेली आहे. अद्यावत अशा प्रकारचं हे स्मारक मी ज्या वेळेला नागपूरला जात असतो दीक्षाभूमीवर, त्या टायमाला डोक्यात आलं होतं आणि म्हणून एक त्या ठिकाणी आपण ते करू शकलो. दुसरा मी नशीबवान असा आहे की बाबासाहेब आपल्या बदलापूरला येऊन गेले आणि बाबासाहेबांचा आजोळ हे माझ्या मुरबाडमधलं आहे. हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने जी भूमी पवित्र झाली, पण त्यांचा आजोळ आणि माझा आजोळ अगदी लागून आहे. ओके. मग त्या ठिकाणी विचार केला आणि तिथं 12.5 एकर जागा फॉरेस्ट कडून वर्ग करून घेऊन आज त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाच्या कामांना मान्यता घेऊन ती सुद्धा कामं, त्यांचा आजोळ सुद्धा एक बनवण्याचं भाग्य माझ्या नशिबात आलं आणि एक चांगला विचार मला खऱ्या अर्थाने समाजासमोर देण्यात आला. दुसरंही महत्वाचं की नदीवरचं आपण एक सांगितलं, उल्हास नदी हे आम्हाला वरदान आहे बदलापूरवासियांना, पण त्याच्याबरोबर आम्हाला नुकसानही झालेलं आहे. 2005ला बदलापूरच्या या उल्हास नदीनेच आमच्या बदलापूरला त्रास झाला होता. या नदीला विकसित करून चांगल्या प्रकारचं खोलीकरण करून त्याला मान्यता घेतोय आता आपण, आणि बदलापूरची नदी विकसित झाली तर पुराचं पाणी बाहेर निघणार नाही, त्याला दोन्ही बाजूने डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी आपण अजूनही काही पर्यटकांना सुविधा करतोय. जसं आता आपण काचेचा स्कायवॉक याला सांगितलं मालशेदला, नदीमध्ये करतोय आपण, जवळजवळ 17-18 कोटी रुपये त्याला मंजूर झाले, 10 कोटी दिलेत सुद्धा आणि आता त्याचाही टेंडर काढतोय. त्याचबरोबर स्मशानभूमीचा मोठा घाट त्या ठिकाणी आहे आणि तसा मी शिवभक्त पण आहे. मनात आलं का शंकराचं एखादं स्थान या ठिकाणी उभं केलं तर, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय, 105 फुटाची शंकराची मूर्ती नदीवर उभी करतोय. भारतातली कुठंही नाही एवढी उंच मूर्तीच्या मागे लागलेलो आहे मी. त्याला 10 कोटीपर्यंतचा निधी माझा मंजूर झालाय. त्याला आता मी शोध घेतोय की मला कारागीर किंवा बनवणारे कशा पद्धतीने मिळतील. ते झाल्यानंतर मला एक खूप मोठं त्या ठिकाणचं स्थान निर्माण होईल. त्याच्याच बरोबर शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतोय, त्याच्या या टोकाला, नदीच्या त्या टोकाला शंकरांची मूर्ती आणि शिवाजी महाराज शंकराला नतमस्तक होतात. तलवार नसणार आहे त्यांच्याजवळ, पण ते भक्त होते हे तिथं दाखवण्याचा प्रयत्न करून दोन्ही पुलांच्या मध्ये एक आदर्श असं ठिकाण करतोय. एका बाजूला बाबासाहेबांचं स्मारक, एका बाजूला शंकराचं स्थान, एका बाजूला आपण शिवाजी महाराजांचं करतोय. बरोबर. विशेष म्हणजे बदलापूर गाव आमचं इथंशी शिवजयंती पूर्वीपासून चालते. आम्ही याच गावात वाढतोय. आता आमचं शिवाजीचं मंदिर आहे, लहान आहे एकदम आणि पहिलं मंदिर आहे, फार जुनं मंदिर आहे. त्या मंदिरातला आता आपण एवढ्या अशा चांगल्या प्रतीचं मॉडेल घेतोय की महाराष्ट्रातलं चांगलं शिवाजी महाराजांचं मंदिर एक भिवंडी तालुक्यात आता होतंय आणि माझ्या बदलापूरला होतंय. शिवाजी महाराजांची मंदिरं कुठं नाहीत, स्मारकं आहेत. ते बदलापूरला मान मिळेल आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्याला नतमस्तक होण्याची संधी मिळेल. दगडाचं बांधतोय त्यामध्ये आणि चांगलं विजन करतोय. केवळ तेच करत नाही, तुम्ही आम्ही सगळेजण मुरबाड तालुक्यामध्ये संगम या ठिकाणी जातोय. संगमला खूप मोठ्या प्रमाणात वर्ग जातोय, आपल्या एका तालुक्यातला नाही, सगळ्या भागातला. त्या ठिकाणी ते तीर्थस्थळ विकसित करताना खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं मी. ते जुनं मंदिर सगळं काढतोय आणि नवीन पद्धतीने त्या ठिकाणी दगडाचं स्थान निर्माण करतोय. घाट तयार करून पूर्ण तो भाग विकसित करून एक चांगल्या प्रकारचं तीर्थस्थळ माझ्या मतदारसंघात व्हावं आणि माझ्या जनतेला तिथं नतमस्तक होताना अभिमान वाटावा की आमच्या
मतदारसंघातलं हे मंदिर हे पुरातन मंदिरासारखं व्हावं, ही भूमिका जी माझ्या मुरबाडकरांची आहे, माझ्या मतदारसंघातली आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपण 35 कोटीचा आराखडा केलाय. त्याला 15 कोटी रुपये माझे मंजूर झालेत. याच वर्षी त्याचं काम सुरू होत आहे आणि करते. ही तीर्थस्थळं कधी विकसित होतच नव्हती, आम्ही त्यांच्याकडे कधी पाहत नव्हतो. पण आता सगळ्या मतदारसंघातल्या या तीर्थस्थळांना आपण दर्जा देऊन पर्यटनाबरोबर आपण तीर्थस्थळांची सांगड घालून आपण चांगली विकसित करण्याचा प्रयत्न करतो. असे खूप खरं म्हणजे काय झालंय हे सांगण्यात मला आनंद नाही, कारण जे झालंय ना हे त्याला तुम्ही साक्षीदार आहात, माझी जनता साक्षीदार आहे. मी कधीच माझ्या कामाची वाहवा करत नाही, बातम्या देत नाही, मला आवडत पण नाही, कारण जनताच माझ्या बातम्या आहेत. माझ्या जनतेला मला सांगण्याची आवश्यकता लागत नाही. त्यामुळं मला पुढं काय करायचे, पुढं काय विजन असावं हे विजन ठेवून मला काम करायचे आहे. त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा कायम असावा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. खरं आहे आप्पा, जर आत्ता तुम्ही सांगता हे विजन जर आम्ही आता डोळ्यासमोर चित्र उभं केलं तर पुढच्या काळामधलं बदलापूर, मुरबाड हा सगळा परिसर हा कुठल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे याचं साधारण संकल्पचित्र आमच्या डोळ्यासमोर आत्ताच उभं राहायला लागलंय. आपण मुरबाडमध्ये शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तर तिथे कृषी विज्ञान केंद्र आपण घेतलंय. त्याचबरोबर वेगवेगळ्या बाजार समित्या तिथे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं कसं प्रयत्न सुरू आहेत? बारामतीला एक कृषी विज्ञान केंद्र आहे आणि ते पशुधन वाढवणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून. मी केंद्र सरकारची जी आता मध्ये दोन वर्षापूर्वी 2 केंद्र मंजूर झाली भारतात, त्यातलं माझं नागाव किंवा सरळगाव म्हणायचं, सरळगावचं मंजूर करून घेतलं आणि त्याचं काम आता सुरू आहे. ते केंद्र पूर्ण झाल्यानंतर माझ्या शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने रोजगाराचं कसं साधन व्हावं, पशुधन कसं वाढवावं, शेतीला काय उपयोग व्हावा, हे सगळ्या चांगल्या प्रकारचं मॉडेल एक त्या ठिकाणी उभं करतोय. केवळ तेच तिथून थांबत नाही, तर सरळगावची MIDC पण पूर्णत्वास आणतोय. MIDC त्या भागात केली तर एक रोजगार त्या भागात सुद्धा उत्पन्न व्हावा, या भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. आप्पा, खरं तर एवढं सगळं राजकीय काम करत असताना स्वतःच्या विरंगुळ्यासाठी काही क्षण आपण नक्कीच काढत असाल. आम्हाला असं कळलं की आपण काही माणसांना भेटता, त्यांच्याकडनं काही शिकता. अशी कोण माणसं आहेत जी आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतात? खरं म्हणजे माझ्यावर प्रभाव पडलाय तो पवार साहेब ज्यांच्याकडं सन्मानाने जात होते, त्यांचा आदर्श घेत होते. जेला डीन होते डॉक्टर डोणगावकर, नंतर ते नाशिकला मेडिकल कॉलेजचे कुलगुरू झाले होते. पवार साहेब त्यांच्याकडे जात नेहमीच त्यांच्याशी सल्ला घेत होते आणि मला त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरी जे आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते मधुकर कोकाटे, त्यांनी एकदा जोडून दिलं. व्हिजन काय ठेवावं, कसं ठेवावं, मी त्यांना, ते वारले आता, पण त्यांना सलाम करतो. मला जे घडवलंय ना ते त्यांनी घडवलंय. केवळ घडवलं नाही तर माझ्या पेनचा उपयोग फक्त मी आयुष्यात सध्या करतोय तो फक्त सही करायला. तुम्ही कधी माझ्या बरोबर सगळेच जण पाहत असाल, माझा PA माझ्या गाडीत कधीच नसतो, माझ्या गाडीमध्ये माझा कार्यकर्ताच असतो. माझी जेवढी पत्र तयार होतात ती मी इथं आल्यावर सहीला फक्त पेन वापरतो. मी सबंध दिवसामध्ये 1000-1500 लोकांना भेटत असतो, पण कुठंही लिहून ठेवत नसतो. पण मला वाटतंय चुकून कोणाचं एखाद्याचं काम राहिलं असेल, पण जवळजवळ सगळे डोक्यामध्येच असतात. हे मला डॉक्टर डोणगावकरांनी शिकवलंय. आणि नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये कधीच नाही, तो काढून टाकलेला आहे. मी होच बोलत असतो. आपल्यालाही नेहमी सांगतो, खरं म्हणजे आमचे म्हात्रे सर इथं आहेत, शिक्षक आहेत. कुठलाही प्रश्न जीवनामध्ये जर आला सर, तर त्याला उत्तर हे असतंय. तो प्रश्न आपण शोधला पाहिजे आणि त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे असतंय, पण आम्ही जर तो सोडवला नाही तर आपले मार्क्स कमी होतात. ते कमी होऊ नये, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मला माझ्या शिक्षकाने दिलाय. तसाच तुम्ही प्रश्न तर तुमच्या जीवनात ठेवावा, असे तुम्हाला शुभेच्छा आहेत. वा आप्पा, खरं तर मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय. म्हणजे आपल्या दृष्टीने 2029चं जे व्हिजन आहे ते आपण आता सगळ्या जनतेसमोर मांडलंय. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सध्या राज्यातल्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. विशेषतः जुलै महिन्यानंतर
जेव्हा तुमचा तिसरा साथीदार सरकारमध्ये आला तर एक संभ्रमावस्था युवकांमध्ये आहे, युवा कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर त्या दृष्टीनं आपला आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे राजकारणाचा, आपण या युवकांना, कार्यकर्त्यांना काय नेमका सल्ला द्याल? खरं सांगू का तुम्हाला, मी या तिघांच्याकडे खुश आहे. त्याला कारण आहे, फायनान्स अजितदादांच्याकडे बरोबर. जुना जिव्हाळा आहे, खरंय. कसा लुटतोय ते त्यांना माहिती आहे, त्यामुळे माझ्यावर शंका घेत नाहीत. नगर विकास मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे, मला बदलापूरला काय हवं आहे हे शिंदे साहेबांना पूर्ण माहिती असल्यामुळं मला ते अडवत नाहीत. आणि जलसंपदा माझा जिव्हाळ्याचा जो पाण्याचा विषय आहे तो देवेंद्रजींच्याकडे आहे आणि ऊर्जा. बरोबर. त्यामुळे त्यांचा तर नाही बोलण्याचा मला प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे सरकार काय करतंय त्यापेक्षा मला फायदा काय होतो त्याच मी करतो, कारण यांच्यासाठी मला तेच लुटायचे आहे. त्यामुळे मला सरकारमध्ये इंटरेस्टच नाहीये. मला खूप जण सांगतात का तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपणही मगाशी काहीतरी थोडंसं विचारलं होतं, होय. पण चुकून तुम्हाला सांगतो, मी आजपर्यंत कधीही कुठल्या नेत्याला बोललो नाही की मला मंत्री करा. एकच असा आमदार असेल, तो तुमचा आमदार आहे, स्वाभिमानाने राहणार, स्वाभिमानाने जाणार आणि निश्चितपणे त्या पद्धतीने. पण सगळ्यांनाच माहिती आहे का निधी कुठं मला कमी पडत नाही. मंत्र्यांच्या पेक्षा जास्त लुटतोय, खरंय. दरोडे टाकतोय आणि आणतोय. कशा करता मंत्री व्हायचं? खरंय. विकास पर्व हे जे नाव या मुलाखतीला देण्यात आलं होतं त्याच्या मागचं कारणच हे होतं की आपण गेल्या 42 वर्षात केलेली विकास कामं आहेत, गेल्या 19 वर्षात आमदारकीच्या काळात केलेली विकास कामं आहेत, त्याचं कुठेतरी एक आपण म्हणूया जनतेसमोर एक प्रेझेंटेशन व्हावं. कारण आप्पा अशा मुलाखती कधीच देत नाहीत. मित्रांनो, मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, मी महाराष्ट्रभरातल्या अनेक आमदारांच्या, नेत्यांच्या, मंत्र्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आप्पांची लाईव्ह मुलाखत मी पहिल्यांदा घेतोय. मी राहतो बदलापूरलाच, पण आप्पांनी आज पहिल्यांदा मला मुलाखत दिली आहे, याचा मला जास्त आनंद आहे. खरं तर आप्पा, तुम्ही यापुढे अनेक मुलाखती आम्हाला द्या, तुमचं व्हिजन लोकांना कळू द्या, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र आपण या मुलाखतीचा शेवट करताना आपल्याला एक विनंती करतो की आपण सगळे उभं राहूयात, जोरदार टाळ्या वाजवूयात आणि आप्पांना पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊयात. सगळ्यांना मस्त होतं. आप्पा धन्यवाद, एवढा वेळ दिलात आज मुलाखतीसाठी. यापुढे असाच वेळ देत जा आणि या सगळ्या आपल्या मतदारांसाठी निश्चित आपलं व्हिजन महत्वाचं आहे. धन्यवाद आप्पा, धन्यवाद, नमस्कार. भूषण करंदीकर माझे तसे अगदी जिव्हाळ्याचे मित्र आहेत. त्यांनी सांगितली वस्तुस्थिती आहे. मला कधीच आवडत नाही बातम्या देणं, बातम्या करणं, कारण स्पर्धा होतात त्याच्यात. महाराष्ट्रातल्या सभागृहामध्ये सुद्धा त्याच्यावर अडचणी निर्माण होतात. मला माझ्या लोकांचं समाधान झालं हीच माझी बातमी असते. त्याच्यामुळे मी या गोष्टीत कधी जास्त लक्ष देत नाही. आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने, घाई थोडी पण करू नका. ज्यांना भेटायचे ते त्यांना मी इथं उपस्थित आहे. जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये.